अ, नमस्कार सर्वांना. सरांना नमस्कार. कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. आणि जे सर्व मान्यवर जे आहेत त्यांनाही माझा नमस्कार. वास्तुशास्त्र हे सर शिकवत आहेत. हे शास्त्र जे आहे ते पंचमहाभूत, दिशा, ऊर्जेचा समतोल आणि पृथ्वीच्या पोटातील जी काही चुंबकत्व आहे, पदार्थाचे वस्तुमान आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार होतं. पंचमहाभूताचं प्रमाण पण वास्तूमध्ये जर योग्य प्रमाणात असेल तर वास्तूची शुभ फळं गृहकर्त्यास चांगल्या पद्धतीने मिळतात. आणि पृथ्वीला आधी काही आधार नव्हता, म्हणून मग दिशांची निर्मिती करण्यात आली. जसं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा आणि ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या उपदिशा आहेत. ऊर्ध्व आणि अधरा या दिशा निर्माण झाल्या. ऊर्ध्व दिशेचा अधिपती ब्रह्मदेव आहे, तो वेदांचा कारक आहे. आणि अधरा म्हणजे पाताळ, त्याचा अधिपती शेषनाग आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पृथ्वी त्याने त्याच्या शरीरावर, शिरावर, डोक्यावर घेतलेली आहे. तर यापुढे जे काही सर शिकवणार आहेत, सर सुंदर वास्तू शिकवतात. वास्तूचा त्यांना इतक्या वर्षाचा चांगला अनुभव आहे. आणि सर जे शिकवतात त्याची फळं पण अक्षरशः म्हणजे ज्या दिशेचा जे जी दिशा आहे त्या दिशेची जी काही फळं आहेत सर सांगतात तीच फळं बरोबर मिळतात. आणि अतिशय सुंदर सर शिकवतात, त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करते की सर तुम्ही सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. बर. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आता चव्हाण मॅडमने स्वागत केलंय, त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. आता काही मंडळी उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे काही येऊ शकणार नाहीत, कारण का 100 लोक पूर्ण झालेले आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आता आजपासून रेग्युलर क्लास सुरू झालेला आहे. गेल्या वेळेला आपण इत्यंभूत सगळी माहिती घेतली होती की ज्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये कशा कशा वास्तूचा परिणाम जो होतो त्याच्याबद्दल आपण थोडासा भाग विचार केला होता. आज आपण आता वास्तू शिकण्यासाठी जसं जो काही ड्रॉइंग आहे किंवा मॅप आहे, नकाशा आहे, त्याच्यावरून वास्तूमधले दोष. आता आपला हा जो क्लास आहे हा प्राथमिक वास्तू म्हणजे जिथे फ्लॅटचा जास्ती संदर्भ घेण्यात आलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला साधारणतः 80 ते 85% लोक हे पूर्णपणे फ्लॅटमध्ये जिथे तयार आहे रेडी त्याच्यामध्ये राहतात. कारण कन्स्ट्रक्शन करणं, आता स्वतःच्या जागा पाहिजे स्वतःचे बंगले उभारायला. तर स्वतःच्या जागेमध्ये बंगल्याचं जे काही डायग्राम आहे किंवा ते वास्तू जे आहे त्याची जी काही पूर्णपणे जेव्हा आपल्याला हे करायचं असतं, तपासणी करायची असते, तेव्हा जमिनीचं स्वाद आहे, जमिनीची ओळख आहे, याच्यावरती सगळा भर दिला जातो. आणि त्यानंतर मग त्याचे आराखडे, जी पदं आहेत ती, आणि त्याच्यातून नंतर बंगला बांधणे, इमारत उभी करणे, या सगळ्यासाठी वास्तूचा जो काही वापर आहे तो केला जातो. आणि वास्तू त्याच्यातून मुख्य भाग जो आहे तर त्याच्यात सगळी रचना जी आहे ती प्रत्येक दिशेला ठराविक सांगितलेलं आहे. तर त्या ठराविक दिशेला अमुक एक रचना आली पाहिजे, असा हा वास्तूतला नियम आहे. तो आपण बंगल्याचे जे काही भाग आहेत ते शिकवताना तुम्हाला आपण परिचय करून देऊ. त्याच्यामध्ये सर्वांना नोट्स मिळणार आहेत, मुहूर्तशास्त्राच्या नोट्स मिळणार आहेत. अधिकतम PDF फाईल जी आहे ती नकाशा जे आहेत त्याच्यातली सगळी PDF फाईल तुम्हाला पर्सनल जर तुम्ही हे केलं, मेसेज केला, तर तुम्हाला पाठवली जाईल. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता वास्तूचा विचार करते वेळी नक्कीच तुम्हाला काय करायला हवं याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता चव्हाण मॅडम, आपलं कुबल मॅडम, पहिल्यांदा ते ब्रह्मस्थानाचं एक ड्रॉइंग आहे, तर ते ड्रॉइंग तुम्ही लावा आणि त्याला अनुसरून आपण तिथे विचार करू की ऐका पहिलं ना सर, ब्रह्मस्थान. हा, ब्रह्मस्थानाचं म्हणजे ते परिचय लिहिलेला का एक नंबरचा तो चार्ट? नाही नाही नाही, त्याच्यामध्ये मॅडम हा. तो हा जो आहे ना मध्यभागाचं जे 9 तुम्ही बिंदू आहेत बघा. एका मर्मस्थान का? हा, मर्मस्थानाचा जो हा. सेंटर ओके ओके, पॉइंट आहे ना, लावते लावते लावते. हा. तो लावा.
लावलंय बघा. हेच. हा. येस. आता बघा, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो चौरस किंवा आयात जो भाग आहे आपल्या फ्लॅटचा, तर त्याच्यामध्ये मर्म जी आहेत त्याच्यामध्ये महामर्म आहेत, उपमर्म आहेत. अशा तऱ्हेची 3 प्रकारची जी मर्म येतात, तर त्यातली ही प्रामुख्याने 9 मर्म आहेत. षण्महंती नावाचं पण मर्माचा विचार केलेला आहे. तर ही मुख्य मर्म जी आहेत, तर त्या ठिकाणी जे दाखवलेले बिंदू आहेत तर ते ब्रह्मस्थानातले आहेत. तर ही मर्म कशासाठी त्याचा वापर करायचा किंवा ह्याच्यापासून आपल्याला काय शिकायचं आहे, तर ह्या मर्माचा जो भाग आहे तो कुठल्याही तऱ्हेने दूषित न होता त्याच्यावरचं बांधकाम जर असेल, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर जे मर्म आहे ते कोणत्या दिशेला गेलेलं आहे त्याला अनुसरून त्या मर्माचा जो काही भाग आहे ते जे ब्रह्म म्हणून ज्याला आलेलं आहे, ज्याला आपण वास्तुपुरुषाचं ब्रह्मस्थान म्हणतो, तर त्या ठिकाणी आपली नाभी, आपलं पोट, ह्याच्यावरती होणारे संपूर्ण परिणाम या ठिकाणी मर्मस्थानावरती दर्शवलेले आहेत. म्हणून हे 9 स्पॉट जे आहेत ती महामर्म आहेत. त्याच्यानंतर उपमर्म आहेत. तर अशा तऱ्हेने ज्या मर्मावरती जर एखादं चुकीचं बांधकाम आलं असेल, उदाहरणार्थ बाथरूम आहे, टॉयलेट आहे, भिंत आहे, तर मर्म दुखावली जाणे हा एक भाग जो आहे त्याचा वापर जमिनीमध्ये जास्ती केला जातो, की जमिनीमध्ये जी मर्म असतात म्हणजे त्याच्या त्या नसा आहेत पूर्णपणे आणि ती नाभी आहे, तर त्याच्यावरून ही मर्म, महामर्म, उपमर्म आणि षण्महंती असं त्याला विचार केलेला आहे. तर ते डॅमेज होऊ नये असा त्याच्यातला एक भाग आपण सुचवतो. आता मॅडम, 1 नंबरचा जो प्लान आहे तो लावा. होय होय लावते. हा. आता हा 1 नंबर दिसतो बघा काळा, तो 12 नंबर विसरून जा साईडला. जो हा. डाव्या हाताला आहे तो 12 नंबर विसरून जा. हम्म. आता हा 1 नंबरचा प्लान आहे, हा तुम्हाला पाठवला जाईल. PDF आहे त्याची पूर्णपणे. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर पूर्व कुठे आहे तर ती पहिल्यांदा कधीही वास्तूमध्ये शोधावी. ती पूर्व तुमच्या उजव्या हाताला बघितलं आपण, जर तिथे नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट असं दिलेलं आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की पूर्व दिशा ही कुठे गेलेली आहे, तर त्या ठिकाणी पूर्व दिशा ही जरी त्या बाजूला असेल तर तिथे काय आहे, हा पहिला भाग आहे. तर तिथे काय आहे, तर तिथे बेडरूम आहे आणि एक स्वयंपाकघराचा भाग जो आहे तो तिथे गेलेला आहे का, तर नाही. स्वयंपाकघर कुठे आलं बघा, त्या ठिकाणी नैऋत्येला स्वयंपाकाचं हे दाखवलं जातं. म्हणजे पूर्वेपासून नैऋत्येचं जे अंतर आहे, तर पूर्व म्हणजे 90 अंश आणि नैऋत्य म्हणजे 225 अंश असा भाग जो आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इथे अंशात्मक, जशी आपण कुंडली पाहतो तशीच अंशात्मक वास्तू पाहण्याची सवय ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्या इन बिटवीन आपण बघितलं तर ईशान्य ते पूर्व हा जो 45 अंशाचा पट्टा आहे, म्हणजे अंशाचं भ्रमण आहे ते, तर त्या ठिकाणी बेडरूम आलेलं आहे. एक वरचं बेडरूम जे उत्तरेला गेलंय आणि ईशान्य आणि पूर्वेचं बेडरूम जे आहे ते मध्यावरती दुसरं बेडरूम आहे आणि त्याला अटॅच ही WC बाथ आहे आणि ती कुठे गेली तर आग्नेयला गेली. त्याच्या खालची दिशा आग्नेय आहे. पूर्वेच्या थोडस पुढे गेलं आणि ह्या दिशा ज्या आहेत त्या क्लॉकवाईज जातात आणि आपली कुंडली अँटी क्लॉकवाईज जाते. तर त्या ठिकाणी आपण बघा, तुम्हाला पूर्व दिसतंय का, पहा. दिसतंय ना सर हो सर. हा. सर दिसतंय. आणि हो आग्नेयला सर. टॉयलेट आहे, आग्नेयला टॉयलेट आहे आणि वॉश बेसिन आहे आणि त्या ठिकाणी तिथे WC आहे. म्हणजे त्या ठिकाणी बाथरूम सुद्धा आहे. असं हे ब्रह्मस्थानामध्ये लाल टिपक्या टिपक्यांचं जे ड्रॉइंग दिलेलं आहे ते ब्रह्मस्थान आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला मर्म दाखवली होती, ती मर्म ह्या ठिकाणी येतात. पुन्हा लक्षात ठेवा, हा 1 नंबरचा प्लान आहे. आपण सगळे प्लान शिकणार आहोत. नंतर तुम्हाला नोट्स दिल्या जातील, नंतर इत्यादी जे काही साहित्य वास्तूचं असेल आणि त्यानंतर वास्तूमध्ये वनस्पतीचं. आता उदाहरणार्थ वनस्पती म्हणजे काय, तर बदाम हे वनस्पती आहे, हळद ही वनस्पती आहे, जिरं हे वनस्पती आहे, त्यानंतर तिथे वेलची ही वनस्पती आहे. तर अशा सगळ्या देवतांच्या वनस्पती प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पेरून जर वास्तुदोष घालवायचा असेल तर एक छोटीशी सामुग्री घेऊन सुद्धा तुम्ही
ते तिथे निवारण करू शकता. मग आता इथे वास्तू पाहताना बघा तुमच्या हातामध्ये ड्रॉइंग आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वयंपाकघराकडे आपण जर गेलो तर स्वयंपाकघर हा जो भाग आहे हा कुठेशी आला तर त्या ठिकाणी नैऋत्याला आलेला आहे. त्याचा स्टो कुठे आहे, म्हणजे जी स्त्री उभी राहणार आहे स्वयंपाकघरामध्ये तिचं तोंड हे नैऋत्य दिशेला आहे. तर स्त्रीचं जो काही चेहरा आहे तिने नैऋत्य दिशेला पाहू नये. आता त्यामध्ये आपल्याला बघायचंय की त्याचा एंट्रन्स कुठे आहे. तर बघा एंट्रन्स जो आहे तो त्या ठिकाणी नैऋत्य आणि त्याच्यामध्ये असा एक ॲरो दाखवलाय खालती. तुम्ही डाव्या हाताला तुमच्या गेलात तर एक ॲरो दाखवलाय छोटासा, होय. आणि हो ते लिव्हिंग दिसतोय. रूम आहे. आणि तो लिव्हिंग रूम आहे, कळलं का? ते लिव्हिंग रूम आहे म्हणजे जिथे बैठकीची रूम आपण ज्याला म्हणतो तो भाग जो आहे. आणि त्याच्यामध्ये जी विंडो आहे मागच्या बाजूला सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हा संपूर्ण फ्लॅट जो आहे तो वाकडा तिकडा असा कट झालेला आहे. आता तर कट कुठे आहे? एक मिनिट ऐका ना, त्या हा, तृप्ती कुलकर्णी मला फोन करतायत. मला वाटतं त्यांना बघा ना, मॅडम घेताय का, येईल का घेता? नाही नाही, पण ते 100 झाले ना, नाही येत नंबर आहे ना, यायला. नंबर झालं हा ना. ठीक आहे, मग जाऊ द्या, कारण मला फोन उचलता येत नाही, पण मला दिसतंय त्या मला फोन करतायत. ठीक आहे. हा हो. हा. तर मग त्या ठिकाणी तुम्ही बघा की जिथे स्वयंपाकघराची चूल दाखवलेली आहे म्हणजे गॅस स्टोव साईडला जे पश्चिम दिशेला जी रेष गेलेली आहे तिथे बेसिन दाखवलेला आहे, कळलं का? आणि जिथे तो स्टॅम्प मारलाय तिथे तो स्वयंपाकघराचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे, कळलं? असं हे स्वयंपाकघर तिथे दर्शवलेलं आहे. पण मुख्य दरवाजा इथे आपण दर्शवलेला आहे तो नैऋत्य आणि त्या ठिकाणी आग्नेय, बघा दक्षिण, सॉरी, दक्षिण आणि नैऋत्यच्या मधल्या परिसरामध्ये तो ॲरो दाखवलेला आहे. आणि तिथे तो दरवाजा. आता हा दरवाजा तपासते वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या दरवाजाच्या आतमध्ये उभं राहून बाहेर पाहायचं आहे. आता ते बाहेर पाहताना नैऋत्य ते त्या ठिकाणी तुम्हाला आग्नेय ह्याच्यामध्ये किंवा दक्षिण, नैऋत्य आणि दक्षिण ह्याच्यामधलं अंतर हे 45 अंशाचं आहे. तर नक्की तुम्हाला तुमचा दरवाजा कुठे उघडतोय म्हणजे पाहता येतं ते अंश ठरवायचे आहे. आता असं बघितलं तर दक्षिण आणि नैऋत्यचा मधला दरवाजा जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेची संकटे उपस्थित होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आता त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं तर नैऋत्य दक्षिणेला जर समजा दरवाजा असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या ह्याच्यामध्ये कोणती देवता येईल याचा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर यदा कदाचित त्या ठिकाणी पितर नावाची देवता पण येऊ शकते. ती देवता म्हणजे त्या ठिकाणी योग्य नाही. आलं लक्षात? सर हो सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी तिथे ती देवता असल्यामुळे त्यावेळेला त्या वास्तूमध्ये कोणत्या तऱ्हेचा दोष येऊ शकतो याच्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या ठिकाणी आपलं दशम स्थान आणि नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान ह्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही देवता आहेत, मग तिथे मृग नावाची देवता येऊ शकते, भृंगराज नावाची देवता येऊ शकते. आणि त्याच्यानंतर नैऋत्येला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी पूर्णपणे नैऋत्य दिशेला पितर नावाची देवता ही 17 नंबरची आहे. म्हणून तिथे तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये जाल तर त्या फ्लॅटमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ती दिशा आणि ती देवता ही बरोबर तपासता आली पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं? दरवाजा सगळ्यात पहिला घ्यायचा आहे. होय सर, आलं. हो हो सर. सर समजलं. हा, म्हणजे तिथे दरवाजा आपण तपासला, आतमध्ये उभं राहून बाहेरच्या दिशेला जी दिशा येईल ते. आता त्याच्यानंतर तुम्ही बघा इथे कट जे काही तिथे टेबल खुर्ची वगैरे ठेवलेली आहे पॅरलल टू डोर, भिंत, डोअरची भिंत, त्याच्यामध्ये असा एक त्रिकोण आलेला आहे तो कट आहे. आता तो कट काय आहे तर ती डक्टिंग आहे. कुठली डक्टिंग आहे तर वॉश बेसिनची आणि वॉशरूमची डक्टिंग आहे. म्हणजे हा कट निर्माण झालेला आहे कुठे तर लिव्हिंग रूम मध्ये. येत आहे का लक्षात? होय होय, हो येतंय. सर. हा, त्यानंतर आपण पुढे गेलं की तिथे तुम्ही मधला जो कट आहे किचन त्या ठिकाणी
तिथे लिव्हिंग रूम आणि किचन ह्याच्या मधला परिसर जो आहे तो सुद्धा असा एक त्रिकोण आहे, तो कट झालेला आहे. म्हणजे हा सुद्धा कट ज्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये ब्रह्मस्थान थोडस गेलेलं आहे. ब्रह्मस्थानाचा जो काही मार्जिन असतं ते आणि ब्ल्यू रेषा ज्या आहेत त्या कट मध्ये दर्शवलेल्या आहेत. आलं लक्षात? हो सर. हा, हो म्हणजे सर. तिथे तुम्हाला ज्याला आपण म्हणतो जिथे सिटिंग अरेंजमेंट आहे त्याचा मागचा भाग जो आहे तो कट मध्ये आहे. बरोबर? म्हणजे हा कट सुद्धा तिथे आपल्याला पाहायचा आहे. हा कट का झाला? कारण का की लिव्हिंग रूम आणि बेडरूम ह्याच्या मधला जो काही पोर्शन आहे तर तो पोर्शन त्या डक्टिंगमुळे त्या ठिकाणी असा ह्या फ्लॅटला कट म्हणून आढळलेला आहे. मग आता अशा वेळेला एक तर तुमचं जे बाथरूम आहे ते आग्नेय दिशेला असेल तर त्याचा दोष काय? तर त्याचा दोष म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक हानी होणे. तर अग्नी देवता जी आहे तिथे पाण्याचा जर संपर्क आला तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये पंचमाचं अष्टम स्थान म्हणून आपण गेल्या वेळेला शिकलो होतो. तर त्याच गोष्टीचा अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या जातकाच्या याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या तक्रारी निर्माण होऊ शकतील. त्यानंतर आपण स्वयंपाकघर थोडस बघा बाथरूमच्या बाजूला तुम्ही बघितलं तर ते वाढलेलं आहे आणि जो बेडरूमचा भाग आहे तो आकुंचित झालेला आहे. कळलं? आकुंचित झालेला आहे. तिथे बाल्कनी आहे छोटीशी आणि त्या ह्याच्यात तो भाग आकुंचित झालाय. म्हणजे तो सुद्धा भाग जो आहे तो बेडरूमचा भाग रिड्यूस झालाय. त्याला काय म्हणतो आपण? आकुंचित झालेल्या भागाला, म्हणजे तो आतमध्ये गेलाय आणि जे टॉयलेट आहे ते बाहेर आलेलं आहे. मग आपल्याला रेमेडीज कुठे करावी लागेल? तर ज्या ठिकाणी ईस्ट म्हणून दिलेला आहे पूर्व दिशा आणि त्याच्या मधला जो गॅप आहे, कारण का की तिथे रेमेडीज केल्यानंतर तो भाग जो वगळलेला आहे तो रिकवर होईल. दुसरा त्याच बेडरूम मध्ये दुसरी बेडरूम आहे त्याच्यातला पण एक भाग आकुंचित झालेला आहे बघा. जिथे नॉर्थ ईस्ट आहे, जिथे ईशान्य दिशेची रेषा गेलेली आहे, दिसते तुम्हाला बरोबर? हो हा सर. हा, मग त्या ठिकाणी सुद्धा ते बेडरूम आकुंचित झालंय आणि दुसरं बेडरूम जे आहे त्याची वाढ झालेली. मग एखादी गोष्ट वाढ होणे तर त्याला रिकवर करणे आणि एखादी गोष्ट आकुंचित होणे हा सुद्धा दोष आहे. म्हणजे त्याच्यातून आपण म्हणतो की त्याला कमतरता निर्माण होणे किंवा भासणे असा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. आता तुम्हाला हा प्लॅन कुठपर्यंत कळला तो सांगा. काही कळलं सर. अडचणी? हा, समजलंय सर. हो कळलं. बघा. समजले सर. म्हणजे हो, तुम्हाला सर एक इथे विचारू. हा, एक विचारू. हा बोला. जो किचन आणि हॉलचं जे सिटिंग रूम आहे हा, त्याच्यामध्ये जो कट आलेला आहे हो तो त्यांनी डक्टिंग साठी ठेवलेला आहे. हो, तर तो ही नक्की आहे. डक्टिंग, हा, तर ही डक्टिंग बाहेरच्या साईडने घेऊ शकले असते ना? हो, म्हणजे 22 मधल्या बिल्डिंग मध्ये कसं घेणार बाहेर आणि आतमध्ये? हे काही बंगला नाही आहे, हो ना. पण हे हे जे अपार्टमेंट आहे. बेसिन दाखवलंय ना, किचनचं बेसिन जे दाखवलंय सर. हो, तरी सुद्धा कॉमन लाईन आहे मॅडम ती. अच्छा. आणि तिथे ते बाथरूम आहे पूर्ण. तिथे टॉयलेट आणि बाथरूम हे दोघंही ऍडजॉईन आहेत. तिथे बघा असा यू लावलेला आहे, तिथे बाथरूमचं बैठक आहे. हो 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 हो. ती ज्याला आपण म्हणतो की पर्सनल बेडरूम ज्या बाजूला हो हो. असं आहे. एक कॉमनच बाथरूम असतं असं नाही नाही, फ्लॅट हे मध्ये. कॉमन नाही आहे, हे कॉमन नाही आहे. ए- एक मास्टर बेडरूमचा आहे आणि एक कॉमन आहे. एक कॉमन, आले हा. कुलकर्णी आले म्हणजे हो सर, आम्ही अचानक बाहेर पडले, मला कळलंच नाही काय झालं ते, म्हणून मी कोमल नाही ते मॅडमना कॉल केला. नेट गेलं असेल ना. नाही हा ते तरी हा काम पहिला 100 भरले होते पण. हा तेच. आता चला, आता बघा इथे जे बाथरूम टॉयलेट आहे त्याच्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही. कारण ही 22 मजल्याच्या अपार्टमेंट मध्ये तुम्ही काय बदली करू शकाल सांगा? म्हणजे असा विचित्र फ्लॅट जेव्हा तुम्ही विचारात घ्याल त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरोखर कोणते कोणते दोष जे आहेत ते तुम्हाला आढळतील.
आता ते दोष काढते वेळी तुम्हाला जी कुंडलीची स्थानं असतात, तर ही स्थानं आग्नेय दिशेला म्हणजे 12वं स्थान आहे. आलं लक्षात? आणि 11वं स्थान आहे. कळलं? मग त्याचं नुकसान जे आहे ते त्या जातकाला त्या प्रॉपर्टीमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी भोगावं लागेल. सर, हा, ही इमारत म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा वेडावाकडा पण आहे ना खूप. खूपच वेळा आहे. खूपच. हे हा अपार्टमेंट मध्ये हाच प्रॉब्लेम आहे मॅडम. हा कळलं का? हो ना. मास्टर बेडरूमच्या बाजूला बघा, ते सगळं असंच आहे. हो, सगळाच वेडावाकडा आहे. बरं, दुसरा भाग की तुमचं जे बैठकीची खोली आहे तिथून असा तो एंट्रन्स दिलाय, म्हणजे बैठकीत बसलेल्या माणसाला सुद्धा बाथरूम मध्ये जाता येईल, बेडरूम मधल्या माणसाला सुद्धा जाता येईल, दुसऱ्या बेडरूमच्या माणसाला सुद्धा जाता येईल, असा तो पॅसेज आहे पूर्ण. हो, मोठा आहे पॅसेज. मोठा पॅसेज आहे ना तो. हो, मोठा आहे पॅसेज. येस. आणि मग अशामध्ये त्यांनी जे टॉयलेट आहे तर ते आग्नेय परिसरामध्ये आलेलं आहे. आता आग्नेय परिसर तुम्ही जेव्हा ऍक्च्युली एखाद्या प्रॉपर्टीमध्ये जाल त्यावेळेला नेमकं तुम्हाला त्या बाथरूमच्या गेटवरती किंवा एक्झॉस्ट विंडो जी असते आपली हम्म. त्याच्यावरती कंपास ठेवून तुम्हाला बघितलं पाहिजे की नेमकं बाथरूम हे कोणत्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. किंवा किंवा असे ह्याचे 9 भाग करून त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे 9 दिशा ज्या आहेत म्हणजे 8 दिशा आणि एक ब्रह्मस्थान. म्हणजे असा लोशो ग्रिडचं जसं आपण डीप कॅव्हिटी बनवतो ना तसं ते बनवायचं असतं. नियम आहे. म्हणजे पूर्ण आराखडा जेव्हा काढतो तर त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत 9 भाग करायचे आणि त्याच्यात कुठला भाग कट झालाय ती दिशा ठरवायची त्यावेळेला. मग इथं सर रेमेडी असते ना आग्नेयचं, समजा हो आता हा कट हो, किंवा सगळं हे. सगळं सगळं रेमेडी असतं ना. सगळं हा रेमेडी शिकवणार. हा रेमेडी शिकवणार. बरं. रेमेडी ओके. सगळ्या सर अशा हा, फ्लॅटवर उपाय काय द्यायचे आपण? ते सगळं म्हणजे उपाय जे आहे त्याच्यामध्ये मेटल थेरपी आहे, वनस्पतीची थेरपी आहे. कळलं का? वनस्पती पण लावली जाते ना. आता बाथरूम मध्ये काय वनस्पती टाकता येणार नाही. बदाम बदाम आणि अक्रोड टाकता येत नाही. कळलं का? तिथे मेटलच लावलं पाहिजे. पण जर समजा एखाद्या वेळेला असा जर कोपरा हा कट झालेला आहे मग त्या याच्यामध्ये तुम्ही तिथे ती रेमेडीज करू शकता. त्याच्यामध्ये बाबा हळदीची रेमेडीज आहे का, साखरेची आहे का, मध आहे ते आहे. कळलं का? त्याच्यामध्ये विष म्हणजे ऍसिड, सॉरी विष म्हणजे ऍसिड, तर त्याची ते आपण बाथरूम मध्ये ऍसिड वापरतो ना ती पण रेमेडीज आहे एक प्रकारची. मध आहे, मिरी आहे, दाल दाल लवंग आहे. अशा ह्या वनस्पतीच्या रेमेडीज आहेत त्या सुद्धा करू शकता. पण ते काही ठिकाणी पर्टिक्युलर करू शकता, काही वेळेला नाही करू शकता. कारण तिथे बाथरूम मध्ये वगैरे या रेमेडीज चालणार नाही, बेडरूम मध्ये चालतील. कुलकर्णी मॅडम कळलं का? हो सर, तुम्ही सांगितलं नाही तसे. नाही, भाईंदर कुलकर्णी आता या ऐकू वेगळ्या कुलकर्णी आहेत. हो हो सर, अच्छा अच्छा. समजलं समजलं. काय ह्याच्यावर ठेवते ना, न्यूट मध्ये ठेवते ना, त्रास होऊ नये म्हणून. बरं बरं, ठीक आहे. हा, आता हा प्लॅन जो आहे तो व्यवस्थित कळला का? याच्यामध्ये तुम्हाला काही कळायचं बाकी आहे सांगा. सर, बेंद्रे बोलतोय, हा, विचारू का? बोला सर. हे याच्यात आता कुठल्याही फ्लॅटमध्ये टॉयलेट आणि किचन सगळ्या ड्रेनेज लाईन असतात, त्यामुळे त्याला कशालाच हात लावता येत नाही ना. हम्म. फक्त आता रेमेडीवरून करूनच त्याची वास्तू सुधारायला लागेल. आता दरवेळेला बघा साहेब, काय माहितीये का, हा विचार आपला जो आहे ना, आता जे आपलं शिक्षण चालू आहे हा तर इथे काही मार्केटिंग रेमेडीजचं नाही आहे. इथे म्हणजे तुमचा जातक कुठल्या गोष्टीमुळे त्रासात आहे हा हा पहिला त्याला कळवला पाहिजे की तो बाबा हे चुकीचं आहे. हम्म आता जर समजा हा फ्लॅट विकत घेण्या अगोदर जर तुमच्याकडे आला हा तर तुम्ही त्याच्या समस्या ज्या आहेत त्या सांगता आल्या पाहिजे. अच्छा, बरं बरं. हा, नाही तर मग कसं होईल की तुम्ही सांगितलं हा घ्या आणि त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या कट्स आहेत, हे हो. चुकीचं आहे सगळं. हा, पण बऱ्याच वेळा असं- माणूस आधी हा. फ्लॅट घेऊन मगच येतो काहीतरी विचारायला की हो, खरी असा खरी गोष्ट आहे. प्रॉब्लेम जेव्हा येतो. त्याला त्रासात येतो. हा. आता मुख्य आणि दरवाजा जर हा समजा चुकीचा आहे हम्म तर त्याला तो त्रास होणारच. मगाशी तुम्हाला मी बरोबर. सांगितलं.
की हो तिथे येणारा दरवाजा हा नैऋत्य दक्षिणेच्या मधला आहे आणि ते 45 अंश त्याच्यामधले आहेत. आता नक्की तिथे जाऊन उभं राहून आपल्याला तपासावं लागेल की इथे येणारी देवता कोणती आहे. बरोबर आहे. तुम्ही पितर सांगितलीच म्हणजे हा. पितर आणि इतर देवाला. येस. आणि ते यांचा तो गॅस स्टोव्ह पण ब्रह्मस्थानातच आलेला आहे ना, तो हो हो. ऍक्सेप्टेबल आहे का? नाही ना, तसंच नाहीच आहे ते. नाही चालत तो. मग आता जर समजा नैऋत्यला आलेला तर तो भाग्यस्थान आपण पाहतो ना, हो तर भाग्यस्थानाबद्दल विचार करायचा. अष्टम स्थान पाहतो तर अष्टम स्थानाबद्दल विचार करायचा. म्हणजे हम्म त्याच्यातून तुम्हाला स्थानं, मी तुम्हाला कंपास पाठवेन, तो त्याच्यावरती सगळ्या देवता लिहिलेल्या आहेत. हा कळलं का हो. मॅडम? जरा ओके सर. थँक्यू. हा, थँक्यू. काढू का? हा, तर यांना विचारूया की हा कळला का प्लॅन? हा. सर विचारू. हा, विचारा. इतर देवतेला तुम्ही अल्पायू म्हणून दिलंय, ते मग इथल्या कोणाला काही त्रास झालाय का त्या घरामध्ये गेल्यानंतर? ऍक्च्युली म्हणजे आता हे ज्यांच्या असं. मालकीचे आहेत त्यांना, म्हणजे ज्यांच्या हो नावावर हो. घर आहे त्यांना त्रास होणार की घरातल्या बाकीच्या लोकांना? घरात एखादी व्यक्ती असं होऊ शकेल. काही अच्छा. वेळेला घरामध्ये नैऋत्य दिशा ही जी आहे ना मॅडम, ही हा. जर कट असेल किंवा दरवाजा असेल तर अपमृत्यू होतात, अच्छा. बरं. असा आणि नियम सर आहे. अच्छा बरं. आणि आणखीन एक विचारायचं, म्हणजे मी थोडंसं उशिरा, माझं हे प्रॉब्लेम झाल्यामुळे, ब्रह्मस्थान ठरवताना आपण हे जे मार्किंग केलेलं आहे दिशांचं, हे हो कशा पद्धतीने करायचं? म्हणजे आधी आपण त्याची प्रिंट घेणार A3 किंवा A4 साईजची, हो. आणि त्याच्यानंतर हे मार्किंग करताना काय लॉजिक वापरायचं, म्हणजे ब्रह्मस्थान ठरवण्यासाठी स्पेशल? स्पेशली त्याचा लेंथ जी आहे हा. ती निश्चित करायची. पहिला 4 कोपरे नक्की करायचे, मग बरं. उपदिशा, त्या मुख्य दिशा नक्की करायच्या, हा. आणि कंपास ठेवायचा मध्यभागी जिथे ब्रह्मस्थानाची आपण निवड करू. बरं. आणि त्याच्यानंतर तुम्ही A3च्या पेपरवरती तुम्ही त्याच्यावरती मार्क करायचं डिग्री, की इथे हा. ही रेष, मग तिथून सरळ रेष ओढायची. ती हा. रेष मला त्या दिशेला घेऊन जायची आहे. बरं. ओके. म्हणजे ओके. पहिला कंपास जाताना ब्रह्मस्थान हे जर समजा तिथे मगाशी मी जे दाखवलं मर्म, ही जर हा. तिथे दूषित झाली असतील किंवा तिथे भिंत असेल तर यदा हा. कदाचित तुम्हाला ब्रह्मस्थान आढळणार नाही. अच्छा, असं पण होऊ शकतं? हो, होऊ शकतं. यस यस, इट इज पॉसिबल आहे. अच्छा. बरं. आता बघा ना, आत- इथे स्वयंपाकघराची चूल आहे ना, ते हा. तिथे भिंत आलेली आहे हो हो. भिंत सर्व्हिस आलेली प्लॅटफॉर्म तिथे. मध्ये. हा, मग हो तिथे हो. तुम्हाला ब्रह्मस्थान नेमकं सापडणार नाही, मग तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल शोधण्यासाठी. अच्छा. असंही बरं बरं. होऊ शकतं. आणि एखाद्याने जर आपल्याला लेआउट नसेलच समजा एखाद्याकडे, आता बिल्डिंग मध्ये असतं शक्यतो, पण काही जर हा जुनी घरं वगैरे असतील आणि त्यांच्याकडे आता ते शक्य, म्हणजे पॉसिबल नाहीये, पेपर्स वगैरे नाहीये, तर अशा हा. वेळेला ब्रह्मस्थान शोधताना काय करायचं आपण तिथे पर्सनली गेल्यानंतर? तुम्ही पहिला पूर्वेचा कोपरा तर शोधायचा, हा. पूर्वेकडून बरोबर. मग पश्चिमेकडे जायचं. आता बघा हा. इथे माझ्या डाव्या हाताला, उजव्या हाताला पूर्व लिहिलेली आहे, हो लिहिलेली. हो. आणि ती वेडी वाकडी पूर्व आलेली आहे. होय. आणि ती पश्चिम शोधली, पूर्व शोधली की तुम्हाला दक्षिण आणि ही शोधायची, पश्चिम. बरोबर, दक्षिण होते. हो. बरोबर. दक्षिण उत्तर. बरं. आणि तो पहिला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे येस आपण. येस, तो हा. तुमच्या पेपरवरतीच करायचा मार्किंग. आणि बरं. मग तो ज्या देवता आहेत त्या देवतेला अनुसरून दरवाजामध्ये उभं राहायचं. आणि हा. कधी कधी मॅडम असं आहे की याच घरामध्ये गुरुत्वाकर्षण, मॅग्नेटिक फील्ड मध्ये फरक येऊ शकतो. अच्छा. बर. काही वेळेला लहरी ज्या आहेत त्या हा. बदलतात, जसं जसं तुम्ही उंचावर जाता तसं तसं उंचावर जातं. हा. तसं तसं फ्लॅटमध्ये डिग्रीमध्ये कमतरता जाणवली जाते. अच्छा, आता मला हेच विचारायचं, ह्या बिल्डिंग मध्ये आता हा कितवा मजला आहे सर, काय अंदाज आहे? 22. अच्छा, मग ह्या जो बरोबर सेम खाली हे स्ट्रक्चर असणारे जे फ्लॅट असतील त्यांना जास्त प्रॉब्लेम असतील का वरच्यांना जास्त नाही, प्रॉब्लेम असं असतील? काही नाही. त्या ठिकाणी जी दिशा प्राप्त होत असेल ती, तुम्ही 10व्या मजल्यावर गेलात तरी सुद्धा हा. तुम्हाला ही दिशा मिळेल याची गॅरंटी नाही. अच्छा. बर. हा. आणि जे ओके. आर्किटेक्ट असतात ते जमिनीचं नॉर्थ ठरवतात, आकाशातलं बर. नाही. अच्छा. ओके ओके. बर. हा, आणि त्याच्यावरती ते आराखडा नक्की करतात. पण त्यांना हे माहिती नसतं की 15व्या मजल्यावरती जाऊन नंतर तिथे दिशेमध्ये फरक आढळणार आहे का. त्याचं काही घेणं देणं नाही त्या लोकांना. नाही त्यांना. हो. बरोबर. ते बरोबर. ओके. फक्त जिथे वास्तव्य करताना तिथे जो मनुष्य असतो त्याच्या दिशेमध्ये फेरफार होतो.
अच्छा. बरं. हं? ओके ओके, सर, आलं लक्षात. हो सर, धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. 2 नंबरचा लावा पाय. मी एक मिनिट विचारू. हा विचारा. सर सॉरी, मी खूप उशिरा जॉईन झाले, मला नेट मिळत नव्हतं सर. आत्ता हं, लिंक आली मला. सर, आता तुम्ही 12 नंबरचा पेपर घेतलेला आहे हा ऑब्झर्वेशन म्हणजे मार्गदर्शनासाठी. तर ओके. मला काय म्हणायचं, आता तुम्ही तृप्तीला सांगताना मी ऐकलं की मध्यबिंदू ठरवताना, हा समजा मी आता हा स्क्वेअर म्हणजे माझ्या घराची लांबी आणि रुंदी अशी हं, ठरवून त्याचा मध्यबिंदू काढला हो दोन्हीकडून तरी चालू शकतो ना? हो. बघा आता तुमची शिलाई मशीनची टेप असते, ती जर तुमच्याकडे असेल तर हा. त्या टेपने त्याची मोजदाद करायची हो, आणि नंतर मध्यबिंदू ठरवायचा. ठरवायचं. ओके. तुम्हाला लेन्स मिळण्याशिवाय तुम्ही मध्य काढू शकणार नाही. हो हो, लेंथ आणि ब्रेथ दोन्ही बघायचे आणि मग त्याप्रमाणे ठरवायचं. येस. हा, आणि नंतर मग दरवाजा आपण ठरवतो, त्या दरवाजाकडे जाऊन येस, आपला उभं राहायचं. दरवाजा कोणत्या अंशावर आलाय तो बघायचा. बरोबर बरोबर बरोबर. हा. बरं मॅडम, काढा स्लॉट. तर एक विचारू. हा विचारा. हे जे रेड डॉट्स आहे, लाईन आहे, तर हा हे सेंटर पॉइंट पासून डिस्टन्स किती घ्यायचं? असं काही नाही, त्याचा म्हणजे तो पर्सेंटेज आहे मॅडम, की त्याच्यामध्ये 10% मार्जिन आहे, 20% मार्जिन. जसा फ्लॅट मोठा असेल त्याप्रमाणे मार्जिन द्यायचं. ब्रह्मस्थानाचा जो स्पॅन काढायचा हा कसा काढायचा म्हणजे? सांगतो. असं आहे, एखादं बाळ 1 महिन्याचं आहे तर त्याची जी उंची लांबी असेल तर त्याची नाभी बघितली तर आपण वेगळ्या अंतरावरती असेल ना. मग तो मोठा होईल, 11 वर्षाचा होईल, 12 वर्षाचा, तशी वाढत जाईल ना. तसंच त्याप्रमाणे फ्लॅट किती मोठा आहे त्याप्रमाणे त्याचं ब्रह्मस्थान निश्चित करायचं आणि त्याच्यावरती तुम्ही 10 ते 15% असं मार्जिन ठेवायचं आणि तो ब्रह्मस्थानाचा मार्जिन पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये जर समजा एखादी भिंत आली, त्याच्यामध्ये मर्म जर डॅमेज झालं असेल, ते सगळं नंतर विचार करायचा. पण पहिल्यांदा ब्रह्मस्थान हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि दुसरा भाग तुमचा दरवाजा. आणि मग प्रत्येक दिशेला जसं जसं जिथे आता बेडरूमची उशी आहे, पाय कुठे ठेवायचे, डोकं कुठे असेल, त्याचं सगळं लेखाजोखा घ्यायचा. हा बोला, सर कोण एक विचारू? प्रश्न विचारू का? हा बोला. दोघांमध्ये प्लॉट असेल आणि सामायिक भिंत मध्ये असेल हा तर ब्रह्मस्थान वेगवेगळं येईल का एकच धरायचं? दोन्ही घरं जर एकत्र करणं पहिली गोष्ट चुकीचं आहे. ते करू नये. बाजूचा फ्लॅट मिळतो त्यावेळेला ब्रह्मस्थान मिसिंग होतं, त्याचं ब्रह्मस्थान वेगळं येतं. आणि ते जर तुम्हाला भिंतीच्या आतमध्ये गेलं असेल तर तुम्ही तिथे कशी निवड करू शकता? तर त्या जे ठिकाणी प्रत्येक फ्लॅटचं ब्रह्मस्थान भिन्न आहे. जर तुम्ही क्लब केला फ्लॅट तर त्याचं हम्म. तुम्हाला जो फ्लॅट असेल त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की ब्रह्मस्थान कुठे आहे. त्याला मेजर टेपच वापरावी लागेल. मग आपल्या वेगळं वेगळं फ्लॅटचं ब्रह्मस्थान वेगळं काढायचं? नाही नाही, आता ऐका, जर 2 फ्लॅट तुम्ही वापरत असाल एकत्र त्याची भिंत तोडून, हम्म. म्हणजे ते तुमचं एक युनिट झालं, 2 नाही. एका युनिटमध्ये ब्रह्मस्थान शोधता आलं पाहिजे. असं. हा, ओके. म्हणजे युनिट एक झालं. पहिला 2 युनिट होती, त्या दोघांचं एक केलं तुम्ही. हा. कळलं का? हम्म. असं आहे. ठीक आहे. ओके. हा सर, हा बोला. ब्रह्मस्थानाचा जो मधला चौकोन आपण आता सिलेक्ट केला तर तो किती बाय किती पाहिजे असं त्याला काही माप आहे? नाही असं काही नाही. 10% 20% मार्जिन. जसा समजा 900 फुटाचा फ्लॅट आहे हा तर 900 फुटामध्ये 10 फूट गेलं 90 फूट. हा, म्हणजे तेवढा छोटा जरी असला तरी तो रिकामा पाहिजे, फक्त ती हो जागा रिकामी पाहिजे. नाही, रिकाम नाही. फक्त तिथे तुम्हाला ओळख पटली पाहिजे की 10% इथे, म्हणजे हा साधारणतः 90 स्क्वेअर फीटचं मार्जिन द्यायचं किंवा हा 45 स्क्वेअर फीटचं मार्जिन द्यायचं त्याला. पण ओके. समजा उद्या 500 फुटाचा फ्लॅट आहे, हा मग 10%ला 50 फूट आलं. हा 50 स्क्वेअर फीट, हा मॅडम. बरोबर आहे की स्क्वेअर फूट. हा, yes. बरोबर आहे. असं. ओके ओके, थँक्यू. चला आता नमस्कार सर, नमस्ते, एक बोला. विचारू. हा विचारा. अ, आपण आता तुम्ही ब्रह्मस्थान किती सोडायचं, हम्म. तर ते ते पर्सेंटेज वाईज आता फ्लॅट सिस्टीम असेल आणि 500 स्क्वेअर फीट असेल तर हम्म. त्याच्यात तसं सोप्या पद्धतीचं काही कॅल्क्युलेशन आहे?
सोप्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा ब्रह्मस्थान काढायचं हा आणि 2 फूट पुढे जायचं, 2 फूट मागे यायचं आणि त्याचा चौकोन तयार करायचा. म्हणजे 2 फूट बाय 2 फूट बाय 2 ओके फूट असं हे केला हा तर त्याची तुझी कॅव्हिटी तयार होईल. हो मग समजा एकदम फ्लॅट मोठा असेल तर 3 फूट जायचं, पण 2 ओके फूट तर पाहिजे 500 स्क्वेअर फीटला. ओके ओके कसं आहे की जसं आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या ज्या आहेत हो त्या नाभीच्या आजूबाजूला पसरलेल्या आहेत. हो तसं ही वास्तूची नाभी आहे हो आणि वास्तूच्या डायग्राम मध्ये ब्रह्मस्थान दर्शवले, तिथे ब्रह्मा नावाची देवता आहे. हो मग ती देवता आणि नाभी, नाभी ही वेगळी आहे आणि ब्रह्मस्थान वेगळं आहे. हो तर तशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा. ओके ओके कुबल मॅडम, हो. जो पहिला आपल्याला देवतेंचा जो चार्ट लावला होता ना, तो उपलब्ध असेल तर मी यांना समजावून सांगतो. कोणता कोणता? तिथे देवता सगळ्या जेव्हा चौरस होता तो अच्छा. चौरस वाला थांबा, बघा, थांबा. मिळाल शोधता आला तर बघा, नाही तर मग पुढे बघू. बघते ह्याच्यावरनं नाही आलं तर मोबाईल वरनं बघते. इथे मला जरा सापडायला अवघड जाईल. ठीक मोबाईल. आहे ना, मग दुसरा प्लॅन लावा. अच्छा, दुसरा लावू दुसरा. का? बर. हा. कंपास असेल तर कंपास लावा ना. हा, 1 मिनिट. कंपास लावा. हे बघा, हा, बोला. पण हे हा फार हा मोठं हा झालं गड. नाही, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आता बघा, हा कंपास लावला. आता ह्या कंपासला अनुसरून तुम्ही बघितलं काय डल झालं का लाईट? हा, बघा सगळ्यांनी. हो दिसतो का सगळ्यांना? दिसतंय सर. हा. मॅडम थोडासा छोटा केला तर कारण हा, अर्धा जातोय छोटा त्यात. मी तेच शोधत होते. अर्धाच आलाय. करायचं मला ना सापडे ना, नाही तर मग मोबाईल वरनं करू का सर? करता येईल का सांगा. हा, मी ट्राय करते ना, नाही तर परत इकडेच येते, त्याला काय. ठीक हा. ठीक आहे. हा सर एक प्रश्न विचारू सर? हा, विचारा. नमस्कार सर, मी निनाद भागवत बोलतोय अमेरिकेवरनं. मला बोला. एक असा प्रश्न होता की मगाशी आपण जे डिस्कस केलं की ग्राउंड फ्लोअरचा दिशा वेगळ्या असतात, जेव्हा ते कन्स्ट्रक्शन करताना सुरू करतात तेव्हा ग्राउंड फ्लोअरला दिशा वेगळ्या असतात आणि वरच्या मजल्यावर दिशा वेगळ्या मिळतात आपल्याला. तर हो. एखाद्याचं जर 2 मजल्यांचं घर असेल जिन्यानी जोडलेलं, तर ब्रह्मस्थान कसं काढायचं त्या घराचं? नाही नाही, पहिला ग्राउंड फ्लोअरच ब्रह्मस्थान काढायचं. जर तुमच्या ताब्यामध्येच अख्खं इमारत आहे तर ग्राउंड फ्लोअरचीच ब्रह्मस्थान काढायचं. ओके, मग त्या केसमध्ये वरच्या मजल्यांची ब्रह्मस्थान काढायची नाही, आवश्यकता तुमच्या मालकीचीच आहे ना, मग ग्राउंड फ्लोअरच करायचा. बघ, ओके आता हा ओके चार्ट आहे, त्याच्यामध्ये काळी लाईन, पिवळी लाईन, असं सफेद लाईन दाखवली बघा, जिथे परिचय लिहिलेला आहे. बरोबर? हो सर. हा. हो आता सर. त्याच्यामध्ये हिरवा रंग जो आहे ना, तो नैऋत्येपासून सुरू होतो, तो वायव्येला संपतो. बरोबर आहे? वरती नारंगी रंग जो आहे तो ईशान्येला सुरू होतो, पूर्व ईशान्येला, आणि आग्नेयेला संपतो. पिवळा रंग जो आहे तो उत्तर वायव्येला सुरू होतो आणि ईशान्येला, उत्तर ईशान्येला संपतो. ब्ल्यू जो आहे तो आग्नेय दक्षिणेला सुरू होतो आणि नैऋत्येला समाप्ती आहे. त्याच्यामध्ये जे डॉट डॉटची ब्लॅक लाईन आहे त्याच्या अंतर्गत पण तिथे अंश लिहिलेले आहेत आणि त्या अंशाच्या याच्यामध्ये तुम्हाला असणारी चांगली देवता शोधायची आहे आणि ते डॉट डॉट म्हणजे ते ब्रह्मस्थानाचं मार्जिन आहे. कळलं? मग तुम्ही पुढे 2 फूट जाऊ शकता किंवा 1.5 फूट जाऊ शकता, पण ते त्याचं मार्जिन आहे. कळलं का? बोला. बस आलं लक्षात? सर, म्हणजे हे फ्लॅट नुसार किंवा छोटा मोठा फ्लॅट असेल त्याच्यानुसार हे मार्जिन बदलत जाईल का? प्रश्नच नाही. बॉडी मोठी असेल तर मार्जिन वाढेल. तसं करायचं म्हणजे. हो. आता बंगला साहेबांनी विचारला, बंगला कदाचित ग्राउंड फ्लोअर 1000 फूटचा पण असू शकतो, हो नाही का? मग तो 1000 फूटचा असेल, 100 बाय 100, तर तुम्हाला मार्जिन मोठं दाखवावं लागेल. असं आहे. जेवढी इन्कम तेवढा टॅक्स भरायचा असतो, बस छोट्या भाषेमध्ये. आलं लक्षात सर. हो असं आहे. सर, आलं लक्षात. हा, बर, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा,
चांगले मुद्दे कुठले आहेत तर हे लाल मध्ये सफेद दाखवले आहेत ते चांगली देवता आहे. पिवळ्यामध्ये 3 देवता दाखवलेल्या आहेत सफेद, त्या चांगल्या देवता आहेत. पश्चिमेला ग्रीन मध्ये 2 देवता दाखवल्यात, पर्जन्य आणि वरुण, ते चांगल्या देवता आहेत. त्याच्यानंतर ग्रहक्षत दक्षिणेला एकच चांगली देवता आहे. कळलं का? हा व्यवस्थित विचार करणे. म्हणून हा कंपास पाठवलेला आहे. तुम्हाला मिळाला नसेल तर मला कळवणे. मॅडम दुसरा प्लॅन लावा. आम्हाला नाही मिळालेला सर. ग्रुपवर टाकले ना मॅडम सरांनी, शनिवारीच टाकले. टाकलाय काय? होय. कधीच टाकलाय. बरं बरं बघते. ठीक आहे सर. बरं, नेक्स्ट मॅडम दुसरा प्लॅन लावा. हा काढा. नसेल कळलं तर विचारा, पण चांगलं कळलं पाहिजे. सर याचा ग्रुप वेगळा आहे कुठला वास्तू परिचयाचा? नाही नाही, तो तुमच्याच ग्रुपला मिळतं. त्या एकाच ग्रुप. तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात मॅडम? मी सर मेन ग्रुपला आहे ऍस्ट्रॉलॉजी. कुठल्या आपण? अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी. अभिषेक मध्ये. मग त्यात आले ना जाहिरात. जाहिरात आली, पण हा तुम्ही प्लॅन टाकलेला नाही मिळाला. प्लॅन नाही टाकला अजून मी. ऐका मॅडम, मी कंपास टाकून देईल. हे काय किती वेळ लागतो, आता टाकेल. त्यात काही नाही. बरं, आता बघा, हा फ्लॅट तुम्ही पाहिलात. हा छोटा फ्लॅट आहे. कळलं का? आता हा छोटा कसा आहे बघा. दरवाजा कुठे आहे त्याचा? तर त्या ठिकाणी एंट्रन्स म्हणून लिहिलेलं बघा. उत्तर, ईशान्य आणि पूर्व ह्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी प्रवेशद्वार लिहिलं आहे बघा. दिसतोय तुम्हाला? पश्चिम आणि पूर्व. हो सर दिसतंय. नाही का? उत्तर, नाही का? उत्तर, ईशान्य आणि पूर्व ह्याच्यामध्ये तो एंट्रन्स म्हणून लिहिलेला आहे. ते त्याचं प्रवेशद्वार आहे. आता हा एवढा मोठा कट आहे. आता त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ब्रह्मस्थान बघा, मार्किंग दाखवलेलं आहे. एक ब्रह्मस्थान बाद झालेलं आहे, नाही का? हो सर. हो सर. त्याच्यानंतर एक टॉयलेट दाखवलेलं आहे मध्ये. तिथे एक ब्रह्मस्थान, तिथे मार्जिन गेलेलं आहे. मार्जिन गेलं, ब्रह्मस्थान नाही आहे, मार्जिन आहे. त्यानंतर जे दिवाण आहेत, आता आपण त्याला दिवाण म्हणतो, ते एकाचं डोकं इकडे एकाचं डोकं तिकडे दाखवलेलं आहे. म्हणजे हा छोटा फ्लॅट आहे. गॉट इट? आणि ज्या ब्ल्यू रेषा मारलेल्या आहेत त्या कट आहेत. म्हणजे कट कुठे धरला आपण? पूर्व आणि आग्नेयच्या जी काही मध्य भाग जो आहे दरवाजाच्या बाहेर, तिथे दुसरा फ्लॅट आहे. तिथे दुसरा फ्लॅट आहे आणि त्याचा एंट्रन्स जो आहे तो तिरका आहे त्या बाजूला. त्याला घेऊ नका, आयफोन कोणा माहित नाही. नाही घ्यायची. हा बघा, पहिला ड्रॉइंग लक्षात येणं फार गरजेचं आहे. 2 नंबरचं ड्रॉइंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे निळ्या रंगाच्या रेषा दाखवलेल्या आहेत तो भाग जो आहे तो त्याच्यातून व्यर्ज झालेला आहे. आता तो व्यर्ज झाल्यानंतर काय करावं हे थोडं ऐकून घ्या. जी भिंत ज्या फ्लॅटची कट झालेली आहे तिथे कंपास घेऊन उभं राहायचं. त्या ठिकाणी जी अंश तुम्हाला मिळतील तिथे मार्किंग करायची की इथे त्या भिंतीवरती लिहा की बाबा 80 डिग्री, 120 डिग्री, 160 डिग्री असं त्याच्यावरती नमूद करायचं. आता जर इथे ईशान्य आणि पूर्वच्या मधला भाग जर कट असेल तर यदा कदाचित तिथे 45 ते 60 डिग्रीचा तिथे तुम्हाला अंश दाखवेल की तो भाग कट आहे. 45 ते 60. मग समजा तिथे पर्जन्य नावाची देवता येते, म्हणजे कन्या संतती, इंद्र महेंद्र येते, अशा ह्या 2 देवता येतात. आता त्या ठिकाणी मृग, दिती, आदिती, शिखीमध्ये सुद्धा हा दरवाजा येऊ शकतो. मग त्याची ऍक्युरेट डिग्री जी असेल त्या डिग्रीवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि सांगायचं आहे की बाबा इथे येणारी देवता ही अशा पद्धतीची आहे. काय वाटतं? मुद्दा कळला का तुम्हाला? सांगा. हो सर कळलं.
हो सर. बघा, ब्ल्यू कळलं रंग सर. जो बॉटमला आहे, जो डाव्या हाताचा आणि उजव्या हाताच्या मधला एंट्रन्सच्या बाजूला जो कॅव्हिटी कट झालेली आहे, ती मोठी कॅव्हिटी आहे. साधारणतः ती कॅव्हिटी 100 स्क्वेअर फीटाची असेल. मग तुम्हाला आतील भागात जाऊन सुद्धा तिथले अंश तुम्ही बाहेर पाहायचे. मग त्या बाहेरच्या बाजूला इथे अंशात्मक दोन्ही बाजूने तुम्हाला ते अंश लिहून ठेवायचे आणि त्याच्यावरती ठरवायचं की किती अंशावरती हा कट आपल्याला आढळलेला आहे. शुद्ध तर मराठी आहे ना? एंट्रन्सच्या तिथे शिखी येते का? शिखी देवता येते का? हा, असू शकेल, काही असेल. नाही, पर्जन्य मी आता ते मॅडम. मोबाईलवर ठेवलंय ते. हा, बोला ना. हा, नाही, नाही, मला वाटतं पर्जन्य येईल ना. ईस्ट नॉर्थ ईस्ट असं येईल ना सर, ENE मध्ये नाही, येईल. नाही, एक मिनिट मॅडम, हा, ऐका दोन मिनिटं. हा. मृग, दिती, आदिती, शिखी, अच्छा. पर्जन्य, इंद्र, हा, महेंद्र कुठली येईल तर तिथे दरवाजात उभं राहिल्याशिवाय हा, तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही. नाही कळणार. बरोबर आहे. हा. नाही, हा आता मी ते चौथा. A3 साईजची जी प्रिंट काढलेली आहे ना, त्याच्यावरती हे तुम्ही दिलेलं मोबाईल ठेवला त्याच्यावरती, तर शिखीकडे जास्ती दिसतंय सर ते बरं, ठीक आहे, शिकेकडे चला. 45 ते 55 मध्ये. हो. ओके, ठीक आहे, ऍग्री. मग 55 ते 45 डिग्रीचा भाग तुम्ही करू शकता. पहिल्यांदा तुम्ही आता हा चौथ्या मजल्यावरचा फ्लॅट आहे, हा काही उंच इमारतीचा नाही. पण तरी सुद्धा तुम्ही हा ग्राउंड फ्लोअरला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा कट काय तुम्ही टाळू शकणार नाही, एवढं नक्की? होय, होय सर, होय. एंट्रन्स तुम्ही टाळू शकाल का? नाही. नाही टाळू शकणार. बरं, छोटा फ्लॅट आहे, तिथे एक डोकं इथे एक डोकं तिकडे, म्हणजे होय, फ्लॅटची अवस्था काय आहे? बघा, होय, लहानच आहे ना? होय, होय. हा. मग तशा वेळेला विचार करून तुम्ही ठरवायचं आहे की ही कुठे आलेली आहे. बघा, अच्छा, आता ते एंट्रन्सच्या बाजूला जो निळा तुम्ही केलेला आहे, तर दुसऱ्या फ्लॅटचं एंट्रन्स त्याच्या लागूनच येणार आहे का? असेल ना लगत सर? नाही, तो बाजूलाच आहे. म्हणजे एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत ना मॅडम, नॉन हा, लिफ्ट नाही, म्हणजे बिल्डिंग आहे. त्याची एंट्री जर म्हणजे हा फ्लॅट त्या तुलनेत दूषित जातोय सर पलीकडच्या पेक्षा, असं मला म्हणायचं होतं. तो पलीकडचा काय आपल्याकडे हा आलेला आहे. हो, हो, नाही, नाही, मी बघायला गेलं अंदाजाचं तर सायमल्टेनियसली की ते येतंय, ते थोडंसं धनप्राप्तीमध्ये येतंय सर, एंट्रन्स तो येतोय तो. आता हा भाग जो आहे बघा, टॉयलेट जो आहे तर त्या ठिकाणी वायव्य आणि पश्चिमेच्या मधला भाग जिथं तो छोटा कट आहे, छोट्या कटला तिथे संडास दाखवलेला आहे, म्हणजे टॉयलेट. म्हणजे त्या ठिकाणी का आला तो कट? कारण तिथे डक्टिंग आहे. व्हॉट इट? आलं लक्षात. हा, कारण हे डक्टिंग आहे. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर ही लिव्हिंग रूम आहे आणि त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी तिथे डायनिंग दाखवलेलं आहे, तिथे बाथरूम पण दाखवलेलं आहे, स्वयंपाकघर पण दाखवलेलं आहे. बघा, तिथे गॅस स्टोव्ह दाखवलेला आहे टॉयलेटच्या बिलकुल समोर आहे ना. हो सर. होय सर, हो सर. होय. हा, मग ब्रह्मस्थानाची जी बॉर्डर आहे त्याच्या बदला तिथे कुकिंग रेंज दाखवलेला आहे. हो. त्याला सांकेतिक शब्द आहे कुकिंग रेंज. कळलं? गॅस स्टोव्ह म्हणजे यदा कदाचित ब्रह्मस्थानामध्येच तिथे अग्नी प्रज्वलित होत आहे. वाक्य लक्षात ठेवा, ब्रह्मस्थानामध्ये अग्नी प्रज्वलित होत आहे. त्याला एक्झॉस्ट कुठून दिलेला आहे? तर त्याला एक्झॉस्ट नाही, बाथरूम मधूनच त्याचा एक्झॉस्ट आलेला आहे. हा फ्लॅट जो आहे हा कन्व्हर्ट केलेला आहे त्यांनी. व्हॉट इट? आणि सर ह्याची सर हे पण काय ते टॉयलेट जे आलेले आहेत ते पण अगदी ब्रह्मस्थानाला लागूनच आलेत ना? दरवाजा आहे तिकडे टॉयलेटचा मॅडम, हो, शेजारी दरवाजा आहे, बाथरूम आहे बाजूला. हो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी ते स्वयंपाकघर एक ऑप्शनल, पहिला वन रूम किचनचा फ्लॅट आहे. त्याला मधल्या पॅसेजमध्ये त्यांनी ब्रह्मस्थानामध्ये तिथे स्वयंपाकघर आणलेलं आहे. तुम्हाला ड्रॉइंग रूम कळेल. आलं लक्षात? वन रूम किचनला 2 रूम किचन, 1 बेडरूम बनवलेला आहे. छोट्याशा जागेमध्ये स्वयंपाकघर आणलेलं आहे. खरं स्वयंपाकघर जे डायनिंग टेबल दाखवले तिकडे होतं.
सर ते एफ लिहिलेलं आहे ते काय आहे? सिंक. एस म्हणजे सिंक अच्छा, आणि एफ म्हणजे फ्रीज. एफ म्हणजे फ्रीज. अच्छा. एफ एफ लिहिलेला पण प्लान येईल, थांबा. सर आता इथे ते स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचं तोंड बघायला गेलं तर आपण उत्तर वायव्याला येतंय ना ते. आग्नेयला येतोय. आग्नेय हो, हा, आग्नेयला येते. आग्नेयला येतोय मॅडम. आग्नेय दक्षिणेला येईल. त्याचा दक्षिण मधला आग्नेय. पण दक्षिण आग्नेय मधल्या हा तिकडे हा सर. पूजा घर आहे का सर? दक्षिणेला पूजा घर आहे का ते? हे, हा, ते देव दाखवलेलं आहे. देव दाखवलेत. हा. देऊळ दाखवलेलं आहे. देऊळ मार्किंग आहे. हा, हे देवाचं स्थान असेल ते. हा, तिथे बैठकीचं देऊळ आहे ते. आणि देवारा आहे तो पुढा थोडक्यात. हा, देवारा बरोबर. म्हणजे अशा तऱ्हेचा फ्लॅट आल्यानंतर हा मोठा कट जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेची हानी करू शकेल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. इथे तर लक्षात. इथे शेगडी तर तिकडे करू शकतो ना त्या साईडला. हा, पूर्वी मॅडम इथे होती शेगडी, जिथे देवघर आहे ना. आता पूर्वी मॅडम इथे म्हणाल्या होती. त्या हा हा पूर्वी तिकडे हा. होती. मग त्यांनी मध्ये आणून तिथे ठेवली. ब्रह्मस्थानामध्ये त्यांनी बनवलं, कारण का हल्ली प्रायव्हसी असते, अमुक असतं तमुक असतं, बरेच लागते. जागाच नाहीये. जागाच नाही. तर त्या ठिकाणी तिथे बरोबर बेडरूम आणि त्याच्या समोर टॉयलेट जे आहे ना, स्वयंपाकघराच्या समोर, त्यातला जो पॅसेज होता तिकडे त्यांनी प्लॅटफॉर्म बांधला. आणि तो लांबट एक प्लॅटफॉर्म आहे, साधारणतः 4.5 फुटाचा. त्याच्यावरती शेगडी ठेवली. इकॉनॉमी हाऊस आहे. सर यांचं देवघर पण चुकीचं आहे ना हे? चुकीचं आहे. आता काय, प्रत्येकाला देव ठेवायचा असतो, कुठेतरी ठेवायचं देवाला. नैऋत्याला देवस्थान परमिटेड नाही. सर एक विचारू? हा, विचारा. बोला. सर येतं ऐकायला? हो हो, येतोय ना, बोला ना. हा. ह्यांचं जसं किचन ब्रह्मस्थानात आलंय, नंतर बाथरूम ब्रह्मस्थानाचा म्हणजे दरवाजा ब्रह्मस्थानाजवळ आलेला आहे. कट हो. आहे तो पण ब्रह्मस्थानाच्या म्हणजे ऑलमोस्ट कटच झालाय. मग अशा वेळेला जेव्हा जातक आपल्याला विचारतो की काय त्रास होईल, तर मग आपण काय त्यांना एक्सप्लेन करायला पाहिजे, म्हणजे काय काय त्रास होऊ शकतात? बघा, जिथे भाग कट झालाय मॅडम, मी एका याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. जो भाग कट झालाय त्या भिंतीवरती तुम्ही जोपर्यंत अंश लिहिणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कुंडलीमध्ये जाता येणार नाही. आता साधारणतः आपण जर बघितलं तर तिथे येणारी दिशा जी आहे ती पूर्व आणि आग्नेय आहे. आग्नेय दिशेचा त्रास कोणता असेल, पूर्व दिशेचा त्रास कोणता असेल, तर 12वं स्थान आणि प्रथम स्थानाचा त्रास होऊ शकतो, कारण ती दिशा जी आहे ती बाद झालेली आहे, त्यांच्या ताब्यात नाही. नाही का? अच्छा, होय. बरोबर. जर 12वं स्थान प्रथम स्थान हे जर दूषित झालं असेल आणि सोबत दरवाजा हा ईशान्येचा असेल, तर ईशान्येचा दरवाजा एक वेळेला समजा आपण व्हॅलिड केला, जर देवता चांगली आली तर. पण तिथे जर मुर्ग नावाची देवता आली असेल किंवा शिखी नावाची देवता आली असेल, तर शिखी परमेश्वराचंच हे आहे, भगवान शिवाचं वास्तुपुरुषाचं शिर आहे. तिथूनच आपण वाटचाल करत असू तर ती चालेल का? नाही चालणार. नाही चालणार sir. नाही चालणार. म्हणजे शिवाच्या तुम्हाला डोक्यावर पाय शेवटी देऊनच आपण घरात येतो असं म्हणजे होऊ म्हणूनच शकतं. मॅडम असं आहे की मुळामध्ये हा कट कुठल्या दिशेला आहे, कोणत्या डिग्रीवरती आहे, ती आपल्याला नोंद करणं अत्यंत आवश्यक आहे. ती नोंद झाल्यानंतर तुम्ही लगेच कुंडलीच्या स्थानाकडे जाऊ शकता. त्यानंतर परत तुम्ही टॉयलेटकडे गेल्यानंतर जो छोटा कट आहे तिकडे सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तिकडे सुद्धा डिग्री लिहिणं आवश्यक आहे, कारण तिथे तुम्हाला डक्टिंग आहे टॉयलेट बाथरूमची. समजलं का? हो मग ती सर. काय तुम्ही रिकव्हर करू शकत नाही का, तोडू शकत नाही का, आतमध्ये घेऊ शकत नाही, काही करू शकत नाही. काहीच नाही करता येत त्याला. मग तो कट तो आहे. मग आता तिथे जर दिशा बघायला गेलो आपण, तर तिथे येणारी दिशा ही कोणती असेल? तिथे पश्चिम आणि वायव्य दिशा आहे.
मग पश्चिम वायव्येतली दुःख काय असतील तर वैवाहिक जीवन पश्चिमेला पाहिलं जातं. वायव्य दिशेला रोग, नोकरी, कर्ज, त्याच्यानंतर कोर्ट कचेरी अशा अनेक गोष्टी पश्चिम वायव्येला. आणि त्या ठिकाणी पश्चिमेला जिथे पुष्पदंत आणि वरुण नावाची देवता येते ती बाद झालेली आहे. कळलं? इथे आपण त्या कुलकर्णी मॅडम म्हणाल्या की तिकडे येणारी देवता जर समजा शिखी असेल तर इंद्र महेंद्र बाद झालं त्याच्यामध्ये. सूर्य इंद्र महेंद्र गेलं. बरोबर आहे सर. हा. मग तिथे कुठल्या देवता बाद झालेल्या आहेत त्याचा विचार करणं आवश्यक आहे. देवता जर मिसिंग असतील ते सुद्धा प्रॉब्लेम आहेत. देवता चुकीच्या ठिकाणी आल्या त्याही प्रॉब्लेम आहेत. मग आता आपण रेमणीचा मुद्दा जर केला, ऐका, तर तुम्ही त्या ठिकाणी फ्लॅटमध्ये होल करून किंवा मेटल थेरपी करून ती जागा जी आहे तिची उणीव भरून काढू शकता. पर्जन्य नावाची देवता पण तिथे मिसिंग असेल मग काय होईल? पर्जन्य म्हणजे काय? जलपदार्थ, कन्या जन्म. एखाद्या कन्येचा विवाह होत नसेल तरी सुद्धा असा भाग त्याच्यामध्ये दर्शवला जातो की जेणेकरून ती दिशा तिथून बाद झालेली आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला कंपास ठेवून त्याच्यावरती नक्की करावं लागेल ब्रह्मस्थानात बसून की कोणत्या कोणत्या दिशा तिथे आपल्याला सापडत नाहीत किंवा बाद झालेल्या आहेत. त्याची भरीव उणीव भरून काढणे. हे मोठा कट, छोटा कट. वन रूम किचनचा 1 बेडरूम झालेला आहे हा फ्लॅट. आलं लक्षात? हो सर. किचन अगदी छोटा आहे हो, 4 फूट बाय 4 फूट. खूपच छोटा आहे, खूपच छोटा आहे. तसं तरी आपलं तिथे करतात. सर, या ओनरची कुंडली पण पाहावी लागेल ना, म्हणजे ज्यांच्या नावावर घर असेल त्यांचं? हो, कुंडली पाहून तुम्ही सांगू शकता बाबा इथे अशी महादशा चालू आहे, इथे तसा ग्रह चालू आहे, गोचर चालू आहे वगैरे वगैरे काय काय घडामोडी होतील. पण तरी सुद्धा प्रॉपर्टी ही दूषित आहे एवढं 100%. हो बरोबर. वास्तू दूषित आहे. मग अशी वास्तू तुम्ही रेकमेंड केली? हा बोला बोला. सर, या जागेत जर ओनर नसेल राहत आणि भाडेकरू राहत असेल तर त्याला पण त्रास होऊ शकतो भाडेकरूला? सांगतो. तुम्ही ज्या स्टेशनला उभे आहात, मुंबईमध्ये आहात का पुण्यामध्ये आहात, तर हे एक तुमच्या वास्तव्याचं स्टेशन आहे. मग ते भाडोत्री आहे का मालक आहे? आता जर उदाहरणार्थ असं आपण समजूया मालकाने दुसरीकडे राहायला गेला आणि हा फ्लॅट दूषित असेल तर भाडेकरू जर कब्जा केलं तर चालेल का? नाही. बस. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तसंच रिप्लाय करावा लागेल. म्हणजे जरी भाडोत्री राहत असेल, आता रिकामा ठेवला तर गोष्ट वेगळी आहे. गॉट इट? जो मनुष्य जिथे वास्तव्य करत असेल त्या व्यक्तीला तशा प्रकारचा दोष हा तिथे भोगावा लागेल. सर, पण हा फ्लॅट समजा त्यांनी विकला तर मग ह्या ठिकाणी येणारे दोष नष्ट होतील ना त्यांच्या याच्यामध्ये? की नाही? आपण जर अंगच काढून टाकलं त्याच्यातलं तर काय संबंध आहे? तो विकत घेईल तो दुर्दैवी असेल. हा, म्हणजे मग जो ओरिजिनल मालक होता त्याला काही त्रास हे नाही होणार ना, म्हणजे तो त्या त्रासातून मग काय प्रश्नच नाही. तो जर प्रश्नच तिथे नाही. वास्तव्य करतो त्यालाच हा. सर, मी विचारू का? हा बोला. हा फ्लॅट तर एकदमच म्हणजे कामातनच गेलेला दिसतोय, पण तरी मला काय म्हणायचं, हे कायमस्वरूपीच त्याला असे इफेक्ट मिळतील का? आपण रेमेडीज वगैरे ते तर बघणार आहोत, पण म्हणजे हे रिझल्ट केव्हा मिळतील असं काही आपण सांगू शकतो का? हो, सांगू शकतो. हा. असं आहे मॅडम हा. की इथे पूर्व दिशा आहे. हा. दिसते ना आपल्याकडे पूर्व दिशा? इथे दिसते ना सगळ्यांना? हा. हो दिसते. पूर्व दिशेला प्रथम स्थान मांडायचं किंवा त्यातले ग्रह मांडायचे. ओके. त्यानंतर त्याच्यावरती ते ग्रह जर समजा दूषित असतील
मी परवा एक तुम्हाला कुंडली पाठवली होती कोल्हापूरची. पाठवली होती. कुंभ लग्न. दशमामध्ये शनी राहू रवीची युती, लग्नी चंद्र. तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला कुंभ रास आणि दशम स्थानामध्ये दक्षिण दिशेला राहू रवी आणि शनी अशा याच्यामध्ये पतीचं निधन झालं. वृश्चिक नोव्हेंबर जन्म आहे. तर त्यावेळेला त्याच घरामध्ये त्या कुंडलीच्या अनुसार त्याला तिथे भोग भोगावे लागले. आणि कोल्हापुरातला हे आहे काय म्हणतात शिवाजी पार्क नावाचं घर आहे, स्थान आहे. तर तिकडे त्यांचं बंगला आहे शिवाजी पार्क. पाठक मला माहिती असेल शिवाजी पार्क तिकडेच आहे ना तुमच्याकडे? हो शिवाजी पार्क आहे ना. हो युनिव्हर्सिटी पासून पुढे गेलं की शिवाजी पार्क. हा मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर समजा काही गोष्टी होत असतील तर आपल्याला कुंडलीच्या अनुसार पण तिथे भोग भोगावे लागतात. पण पहिल्यांदा पूर्व दिशा नक्की करून तिथे सवय ठेवा की इथे हे ग्रह आहेत. पुढचे जे प्लॅन येतात त्याच्यामध्ये ग्रह लिहिलेले आहेत. अच्छा. पुढचे जे प्लॅन येतील ना आपले त्याच्यामध्ये ग्रह लिहिले आहेत. त्याच्या पुढच्या प्लॅन मध्ये फ्लॅटची कुंडली काढून दाखवलेली आहे. हो नाही ते ग्रह आपण मांडू. त्याच्याबद्दल वाद नाही. आता इथे चुकीचेच असतील कारण एवढे कट वगैरे झाले. पण आपण असं कसं म्हणतो की जसं ती दशा, आंतरदशा, प्रत्यंतर दशा म्हणजे ते ग्रह ऍक्टिव्हेट व्हायला हवे. त्याच वेळेस त्रास होईल की आता ह्या फ्लॅटमध्ये समजा मी गेले थोडक्यात जरा वेळ आपण असं म्हणू, पण मला ती दशाच नाही आली त्या ग्रहांची किंवा तर नाही सांगा तुम्ही सांगा. नाही दशा येऊ का न येऊ, ओके. मूळ कुंडली जर दूषित असेल, प्लॅन काढा मॅडम जरा 2 मिनिट. काढते. मुख्य कुंडलीत जर दूषित असेल ओके त्याप्रमाणेच आपल्याला आपली वास्तू प्राप्त होते नशिबाने. ते तर आहेच. दुसरी गोष्ट की आपण 4-6 लोक समजा घरामध्ये आहोत, आपल्या वास्तव्याची जागा उदाहरणार्थ आपली बैठकीची खोली, आपलं बेडरूम, आपली स्टडी रूम, त्या सगळ्या ह्याच्यावरती इफेक्ट होतो अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन. पण त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे अंगारक योग आहे, जडत्व योग आहे, पितृदोष आहे, ग्रहण दोष आहे, जामित्र योग आहे. असे दोष जर असतील तर पर्टिक्युलर त्या ठिकाणी जास्तीत जास्त माणसाला तशा तऱ्हेचा त्रास होऊ शकतो. चांडाळ योग आहे तर त्यावेळेला चांडाळ योग जर कुठल्या दिशेला आलेला आहे तर पर्टिक्युलर त्या ठिकाणी तसा प्रेतशाप योग आहे. मग असे जे काही योग असतात तर त्याच्यावरती ती कुंडली आणि ती वास्तू त्या घडामोडी आपल्याला भोगाव्या लागतात, पाहाव्या लागतात. जसं आता त्या दिवशी एक मिनिट थांबा. तर त्या दिवशी मी जी तुम्हाला कुंडली पाठवली त्याच्यामध्ये प्रेतशाप योग पण आहे आणि पितृदोष पण आहे होता. बरं विचारा मॅडम, बोला. तर आता हे सगळे तुम्ही जे योग सांगितले, पण हे सगळे आपण ज्याच्या नावावर फ्लॅट आहे त्याच्याच कुंडलीत ताडून बघायचे ना, की राहणाऱ्या बाकीच्या मेंबर्सचा पण संबंध येऊ शकतो? नाही, मूळ ज्याचं फ्लॅटचं नाव असेल त्याला तिथे दुःख भोगावं लागेल. पण जर समजा त्या फ्लॅटचा ओनर जर एखाद्या वेळेला कस्टडीमध्ये गेला, एखादा आजारी असेल, दीर्घ आजारी, हॉस्पिटलाइज झाला, तर घरातील व्यक्तींना त्याचं सहन करावं लागतं की नाही दुःख? तसंच आहे. तसंच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की येस बँकेचा डायरेक्टर राणा कपूर याचं वृश्चिक लग्न, लग्नी शनी, पूर्व दिशेला शनी आल्यानंतर त्या व्यक्तीला बऱ्याच ठिकाणी प्रश्न उपस्थित झाले. आता हे त्याचं नशीब. आणि शनी रवीचा केंद्र योग होता. शनीची 10वी दृष्टी सूर्यावरती होती, बुधावरती होते. आजही तो मनुष्य कस्टडीमध्ये आहे. त्याला काय करू शकाल? काय नाही करू शकत. म्हणजे त्याची बायको, मुलगी, त्याला 2 मुली आहेत, मुलगा नाही आहे. मग आता ते लोक सफर आहेत ना. आणि त्यांचं घर मॅडम 314 कोटी रुपयाची किंमत होती त्या घराची. लहानसहान नाही. म्हणजे तिथे इफेक्ट गोज टू होम, ऑल फॅमिली मेंबर्स. कधी कधी शेजारी सुद्धा आपल्याकडे धावत येतो, तो आपला जीवलग असतो, नातेवाईक असतात.
त्याप्रमाणे कुंडलीचं काम तुम्हाला करावं लागतं. पण फ्लॅट जर दूषित असेल तर बऱ्याच प्रकारची संकटे जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतात आणि येतात, त्याला ती भोगावी लागतात. त्याच्याकरता फ्लॅट हा पूर्णपणे व्यवस्थित असावा हा नियम आहे. फ्लॅट कसा असावा तर रेल्वेच्या डब्याप्रमाणे लांब असावा किंवा ऍक्युरेट चौरस असावा. पण आता ते शक्य नाही. हा फ्लॅट चौरस आहे, पण एक दिशा बाद झाली ना, ईशान्य आणि पूर्व मधला. ईशान्य पूर्व मधला बाद झाली ना, हो, मग काय उपयोग आहे? मग दक्षिणेला अर्ध्या देवघर आलं. दिशा बाद झाल्या ना. हा, म्हणजे तिथे हा छोटा फ्लॅट असला तरी सुद्धा दुःख आलंच, येणार किंवा आलं. पण इथे आपला विषय आहे की वास्तूचा परिचय कसा करावा. होय सर, समजले. तर दोघांच्या नावावरती जेव्हा फ्लॅट असतात तेव्हा फक्त पहिल्याचाच विचार करायचा ना, ज्याचं फर्स्ट नेम आहे त्याचा. फर्स्ट नेम आणि त्याची कुंडली. पण वास्तव्यात असणारे सगळे लोक तिथे त्या ठिकाणचा जो फलादेश आहे तो प्राप्त होतात. आता चांगल्याला सहभागी होतात तर दुःखाला सहभागी होणार नाही का? बरोबर आहे सर. हो सर. आणि सर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये आणखीन एक सांगितलं की आग्नेय दिशा स्वयंपाक करताना समोर आली पाहिजे. बरोबर. आणि आता जो फ्लॅट होता तिथे त्या स्त्रीचं तोंड मात्र आग्नेय दिशेला होत नव्हतं सर, तिचं वायव्येला तोंड होते ना. नैऋत्यला पहिला फ्लॅट. पहिल्या फ्लॅट नाही, आता जी लावली होती ना 2 नंबरचा लावलं होतं. हा, मग 2 नंबर लावलेलं तर ते आग्नेय नाहीये, तर तिकडे दक्षिण आणि दुसरी दिशा आहे, पूर्व दिशा. एक दक्षिण जाते बघा ना, एक कॉर्नर दक्षिण दिशे देवघर आहे. त्या स्त्रीचं तोंड म्हणते मी, तोंड स्वयंपाक करताना तोंड ते तिथे वायव्येला होतं ना, उत्तर वायव्येला जात होतं ना. तिथे भिंत भिंत येते. आहे. हा, मग ते भिंतीमुळे तो काय दोष जातो का असं म्हणायचं का? भिंतीमध्ये दोष नाही. बघा लक्षात घ्या, उत्तर वायव्य कसं येणार? पहिला ईशान्येचा दरवाजा, मग कुठलं येणार? पूर्व येणार, पूर्व नंतर आग्नेय येणार, आग्नेय नंतर दक्षिण येणार. वायव्यचा संबंध येणार नाही तिकडे मॅडम. अच्छा, मला वाटलं तोंड करताना ते पण ते भिंत तुम्ही म्हणतात ते बरोबर आलं लक्षात सर. आता तुम्ही काय म्हणतात समजलं सर मला. हा सर, बरोबर सर. वायव्यचा संबंधच येणार नाही. होय सर, होय. असं. बर, नेक्स्ट. नमस्कार सर. इथे दरवाजा एंट्रन्सचा ती पण दिशा हे झालीये दूषित. ईस्ट आणि साऊथ ईस्टला पण त्याचा इफेक्ट आहे ना सर. आणि त्याचप्रमाणे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ह्या त्या भागात पण तो कट झालेला आहे. येस, बरोबर आहे ना सर. कुठलाही फ्लॅट कट असेल समजा तुम्ही गेलात तर त्या भिंतीला तोंड करून वास्तुतज्ञाने उभं राहावं हा नियम आहे. आणि त्याच्यावरती तिथे अंश लिहावे की इथे हे अंश आहे, या अंशाला तुम्हाला कट आहे त्याचे बेनिफिट मिळणार नाही, तिथे दुःख तयार होईल. आता इथे काय झालेलं आहे की त्याची एक भिंत आणि दुसरी भिंत ही पूर्णपणे दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये आलेली आहे. हो सर. कळलं? हो हो. आणि त्या ठिकाणी ही सोसायटी छोटी आहे आणि 1 रूम किचनची सोसायटी आहे, त्याच्यामुळे तो भाग कट झाला. आता कसं असतं मॅडम, कधी कधी 1 रूम किचन वाल्याकडे भरपूर कट येतात आणि 1 बेडरूम वाल्याकडे पण कट कमी येतात. कधी कधी जेव्हा आपण 2 बेडरूम घेतो तेव्हा कट जास्ती असतात, बघा तुम्ही. हो सर, ते डक्ट वगैरे साठी पण. आणि शेवटी ते आर्किटेक्चरने प्लॅन केलं असेल त्याप्रमाणेच त्यांना 2 बेडरूमला जास्ती कट असतात. हो सर. कारण इकडून तिकडचे फ्लॅट असे मर्ज केले जातात ना, त्या हो खोल्या. बरोबर बरोबर. हो, असं हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. हे थोडंसं टेक्निकल काम आहे, थोडंसं टेक्निकली तुम्हाला साऊंड होणं गरजेचं आहे. हो सर. बरं, आणखी काय तुम्हाला विचारायचं? हा बोला सर. थँक्यू सर. आता हा 1 रूम किचनचा फ्लॅट आहे, पण समजा एखाद्याची 1000 स्क्वेअर फीटची जागा असेल किंवा 800 ते 1000 एवढी ह्याच्यामध्ये असेल, मग तेव्हा कटचं प्रमाण आपण काय प्रपोर्शन मध्ये काउंट करायचं? की ह्याचा कट समजा 2x2चा कट गेला असेल, 2x2 फुटाचा कट असेल, तर आपण तो कट सिरियसली धरायचा का? सगळ्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या. मगाशी जो 1 नंबर प्लॅन लावला होता तो प्लॅन
मोठा होता, हा नाही का? हा मग त्यावेळेला त्या फ्लॅटमध्ये सुद्धा कट भरपूर आले, वाकडा तिकडा फ्लॅट आहे तो. हो हो मग काय करणार तुम्ही? अच्छा काहीच करू शकत नाही. मोठा फ्लॅट आहे तो, 2 बेडरूम आहे. एक बेडरूम हा ह्या बाजूला होतं, एक बेडरूम त्या बाजूला होतं, नंतर लिव्हिंग रूम होतं. हे सगळं आहे ना मॅडम. हा मग काय करू शकतो आपण? काहीच नाही करू शकतो. जे आहे ते सोसावं, भोगावं, हम्म. असं आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला नकाशा हा पूर्णपणे कळलेला आहे का, त्याला पहिलं हे आहे. जर नकाशा समजला नसेल तर पुढे जाऊन कुठल्याही तऱ्हेचा भाग तुम्हाला करता. मी तुम्हाला प्रत्येक याचे नकाशे पाठवीन, PDF आहे ती पाठवीन, आणि त्यातून तुम्ही अभ्यास करायचा. आणि कुठल्याही महागड्या वास्तू क्लासला प्रवेश घेऊ नका, ही वॉर्निंग मला प्रत्येक वेळेला द्यावी लागते. आणि मला ते देणं आवश्यक आहे आणि आवडतं, माझी आवड आहे. काही समजा काय चव्हाण मॅडम. हो सर. फसू नका. तर एवढं चांगलं शिकायला मिळतंय तर कशाला जाणार आपण? नाही तरी किती सुद्धा काय छान होतं शिकवत माहितीये आहे. का, कसं आहे मॅडम, की बरेचसे गोडबोले भेटतात, हो. असं आहे ना. त्याला प्रश्न उपस्थित होतात. इथे एजंट असतात भरपूर, पुरुष एजंट आहेत, स्त्रिया एजंट आहेत. मार्केटिंग देवळात चालतं, कधी कधी मैत्रीमध्ये मार्केटिंग चालतं, कमिशन एजंट असतात, बऱ्याच गोष्टी आहेत. बर बोला, आणखी काय? तर मी विचारू का? हा विचारा. हा नमस्ते सर. सर नमस्ते. कधी कधी रेक्टँग्युलर फ्लॅट असतो, मग त्या केसमध्ये लेंथ जास्त असेल आणि विथ कमी असेल असंच रेक्टँग्युलर मध्ये पाहतो, आणि त्यावेळेस जर एंट्रन्सलाच 2 ते 3 साधारण 3 देवता तरी येतात, मग ह्या तिन्ही देवतांचं कॉम्बिनेशनचे रिझल्ट आपल्याला एंट्रन्स डोअर भेटणार ना? नक्की. आता बघा, असं नाही, पहिला दरवाजाचा सेंटर पॉइंट हा महत्वाचा आहे. येस सर. त्याच्यानंतर तुमची लेंथ किती आहे. समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही उभं राहिलात आणि तिथे 2 देवता आल्या, 3 देवता आल्या, तर सेंटर लाईनला जी देवता येईल तिचं प्रभुत्व सगळ्यात जास्ती असतं, तिचा अंमल जास्ती आहे. समजा एक ओके. 3.5 फुटाचा दरवाजा आहे आणि त्यामध्ये त्या 3.5 फुटामध्ये मध्य काय सापडतो, जसं आपण भाव मध्य काढतो, नाही का? हो बरोबर. मग तशी मध्य देवता निघते. मग ती मध्य देवता तुम्हाला सूचित करते की मी इथे आहे. कळलं? येस सर. हा, बरोबर. असं कॅल्क्युलेट करायचं. हो सर, कळालं सर. थँक्यू सर. थँक्यू. आता हा फ्लॅट पूर्ण चौरस आहे, पण उपयोग काय, की दिशा बाद झालेली आहे, नाही का? मग त्या हो. दिशेचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला भोगावंच लागेल. येस सर. असं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. मॅडम, तिसरा फ्लॅट लावताय का? लावा. ते न म्हणजे 8:50 झाले, पण ठीक आहे, आता कोणाचा क्लास नाही, लावते. नाही, हा तोच फ्लॅट, हा तोच आहे, 2 नंबरच आहे. लावलाय तिसरा. हा. हम्म. हम्म. आता हा फ्लॅट बघा किती विचित्र आहे. त्याच्यामध्ये विचित्रपणा काय आहे, तो लांबट भाग गेलेला आहे ना बेडरूमच्या तिथे, गॅलरी, अटॅच गॅलरी, अटॅच बाल्कनी, काय म्हणाल ते, अटॅच टेरेस, असा हा फ्लॅट आहे. मग आता बघा, इथे तुम्हाला 3 नंबर दिसतोय,
3 नंबर मध्ये तुम्हाला खालच्या बाजूला तुम्ही आलात तर तिथे एक कट आहे, नैऋत्येला कट आहे, मध्ये नैऋत्य नंतर पश्चिम येतं, पश्चिम नंतर वायव्य पूर्ण कट आहे, आणि उत्तरेला बेडरूम आलेले आहे, शयन कक्ष. एक शयन कक्ष जे आहे ते ईशान्येला आहे आणि त्याच्या इन बिटवीन टॉयलेट बाथरूम आहे. बघा, दिसते? होय ना, आहे. हो सर, दिसतंय. हो सर. होय सर. आता तुम्हाला आग्नेय दिशेला चूल दिसते तुम्हाला, म्हणजे कुकिंग रेंज, आणि तो भाग पूर्णपणे कट झालेला आहे. आता ही जी काही ओपन टेरेस आहे त्याच्यामुळे किती हिस्सा कट झालाय बघा, तेवढा मोठा हिस्सा कट आहे. तिथे 3 नंबर लिहिलाय तिथे. हो, हो सर. अर्धा भाग जवळजवळ मिडलचा अर्धा भाग वरचा पूर्ण कट झालाय. कट झालाय. त्याच्यानंतर ईशान्य दिशात बेडरूम जिथे आहे तिकडे पण एक कट आहे, नाही का? हो 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 सर, हो. तो एक कट आहे, इकडे एक मोठा कट आहे. तर ह्याचे दोष येणारच. आता ह्याचे दोष कोणते येतील? तर आग्नेयचे दोष आहेत आणि दक्षिणेचे दोष आहेत. तर दक्षिण, आग्नेय आणि पूर्व, बघा पूर्व पासून हा कट होत चाललाय तो दक्षिणेपर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी प्रथम स्थान, 12वं स्थान, लाभस्थान आणि दशम स्थान अशी 4 स्थानं जी आहेत. आता 4 स्थानं म्हणजे 120 अंश झाली. हो सर, बरोबर. मग 120 अंश जर हा फ्लॅट कट असेल म्हणजे 4 स्थानं बाद झाली आपली, नाही का? मग तर 4 ईशान्य स्थानं, वाढलाय ना, ईशान्य वाढलाय तो. नाही, ईशान्य वाढल्यामुळे सगळे गडबड झाली ना मॅडम. हा, तेच ईशान्य वाढलाय खूप. ईशान्य वाढला नसता तर हा फ्लॅट फक्त जिथे हेड आहे ना तिथपर्यंत असता तर थोडा कट झाला असता, पण वरचा कट, ईशान्य आणि पूर्वेचा कट बघा ना तुम्ही. ईशान्य वाढला म्हणून पूर्व कट आले ना. मग समजा आपलं प्रथम स्थान जे आहे ते 20% कट झालेलं आहे, आग्नेय 100% कट झालेलं आहे आणि दक्षिण 100% कट झालंय. षष्ठस्थान पण कट झालेलं आहे खूप. कुठलं षष्ठ? हो, बरोबर आहे. हा, म्हणजे नोकरी आणि व्यवसाय दोन्ही बद्दल ह्यांना प्रॉब्लेम असणारच आहेत. यस, येणार. येणार. सर, ब्रह्मस्थानात टॉयलेट आलाय त्याच्यामुळे जबरदस्त प्रॉब्लेम येईल त्याचे. तर प्रॉब्लेमॅटिकच आहे. म्हणून हे सगळे जे फ्लॅट आहेत तुम्हाला फार खुशीतले आहेत असं नाही शिकवत, फार आनंदात राहतायत असा फ्लॅट नाही आहे. नाही. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्हाला पेशंट पाहिजे, तंदुरुस्त माणूस नाही पाहिजे, कळलं का? बरोबर आहे सर. मग आता तुम्हाला हळूहळू त्या ठिकाणी, जसं आता कुलकर्णी मॅडमने सांगितलं, वायव्य कट आहे, इथे दक्षिण कट दिसतंय, आग्नेय कट दिसतंय, पूर्व कट दिसतंय. तर पूर्व कट म्हणजे प्रथम स्थान, आग्नेय म्हणजे 12वं स्थान, लाभस्थान आणि दक्षिण म्हणजे दशम स्थान. मग आता दक्षिण म्हणजे 30 अंश, आग्नेय लाभस्थान म्हणजे 30 अंश, आग्नेय 12वं स्थान म्हणजे 30 अंश, म्हणजे 90 अंश झाले, आणि तिकडचे समजा 20 अंश, 110 अंश पूर्णपणे हा भाग कट झालेला आहे. आणि मग खाली तुम्ही वायव्येला आलात तर तिकडे साधारणतः हाफ कट आहे बघा, 15% कट आहे. पण थोडासा कट आहे. कट आहे सर. एंट्रन्स इथं चुकीचं आहे ना सर, नैऋत्येला येतोय ना. हो, आहे ना, बघा तर एंट्रन्स दाखवलेला आहे ना तुम्हाला. हो ना, एंट्रन्स चुकीचं आहे. बापरे, खूपच कठीण आहे. हे कठीण असतं मॅडम, तेच तर बघायचं असतं आपल्याला. हो ना. मग अशा तऱ्हेने जर हा फ्लॅट असेल तर तुम्ही ऍडवाइस कराल का घ्यायला? सांगा. अजिबात नाही. मग आता तिथली दुःख कोणती येतील हे अकॉर्डिंग टू कुंडली हाऊसेस, जी काही कुंडलीतली जी स्थाने असतील त्या स्थानाच्या अनुसरून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतील किंवा असतील. सर, एंट्रन्सला सुग्रीव देवता येते, म्हणजे मी तर ठेवून बघितलंय तर.
हा धनहानी त्याचा दाखवला परिणाम. तेच ना, त्या देवतांचे पर्टिक्युलर रिझल्ट आहेत ना मॅडम, ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत की कशाला कशापासून त्रास होऊ शकतो. सर अगदी बरोबर आहे 100%. पण आमचं जुनं घर जे होतं त्याचा एंट्रन्स नैऋत्येला होता, जबरदस्त धनहानी झालेली. मग इथे आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी हे आपलं आध्यात्मिक सायन्स आहे, म्हणजे स्पिरिच्युअल सायन्स आहे. तर अशावरती जर तुम्ही विचार केला, आता विचार करा बघा, हा जो एंट्रन्सचा जो गॅप आहे ना, ती लॉबी आहे. कधी कधी काही ठिकाणी मोठी लॉबी येते, मोठी बिल्डिंग असल्यानंतर मोठी लॉबी येते. जशी ऍज पर BMC लॉ तुम्हाला जेवढे मजले वरती तेवढी लॉबी मोठी ठेवणं गरजेचंच आहे. कधी कधी 3 लिफ्ट असतात, कधी 4 लिफ्ट असतात मल्टी स्टोरीमध्ये. हा हो सर. येस, तर तिथे तसा तुम्हाला विचार केला पाहिजे. सर्वंट रूम लिफ्ट असते वेगळी, मटेरियलची लिफ्ट वेगळी असते, गुड्स. हे मोठ्या मोठ्या अपार्टमेंट मध्ये काय काय गोष्टी आहेत म्हणजे 4 लिफ्ट तर बघितलेलेच आहेत. म्हणजे एक सर्वंट लिफ्ट, एक गुड्स सामान ने आणण्यासाठी, आणि 2 स्वतंत्र मालकांसाठी. आणि अशा 4 लिफ्टचा पॅसेज केवढा मोठा असेल विचार करा तुम्ही. एका फ्लॅट एवढा सहज राहिलाय. असतो असतो साधारणतः 300-350 स्क्वेअर फीटची लॉबीच असते. हो सर, बरोबर आहे. मग तिथे आपण घर घेतल्यानंतर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतील हे तुम्हाला चाचपणी करताना जातकाला सांगता आलं पाहिजे. कोणत्या कोणत्या घडामोडी होतील, काय काय तुम्ही लॉस कराल याच्यामध्ये, कुठल्या तऱ्हेचे प्रसंग येतील, कशामुळे येतील, याचा सगळं इत्यंभूत तपशील तुम्हाला जातकाला देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडून फी घेतलेली आहे म्हणून. जरा वैयक्तिक आवाज बंद करा बाबा. बोला. हे कोण आहे? सर मी बोला. प्रश्न विचारू? हा विचारा. मी माधुरी भागवत बोलते अमेरिकेतून. आता माझ्या मुलाच्या अकाउंटवरनच मी इथे जॉईन होते सगळे क्लासेस तुमचे. आणि बोला. नेट एक वीक आहे. म्यूट झाले होते परत चुकून. तर आपण जातकाच्या पत्रिकेवरून त्याला कुठल्या प्रकारची वस्तू मिळू शकेल ह्याचं आपण काही जातकाला मार्गदर्शन करू शकतो का? पत्रिका कोणत्या कोणत्या असतील त्याप्रमाणे घेऊन येणे, त्याच्यावरती खुलासा करू शकतो. पण पत्रिका नसताना आपण नुसतं अंदाज वर्तवणं चुकीचं आहे. नाही, पत्रिका समजा जातक आपल्याकडे आला वास्तूसाठी, तर त्याची पत्रिका बघून आपण त्याला कशा प्रकारे वास्तूबद्दल म्हणजे असं काही सांगू शकतो का, म्हणजे की अशा प्रकारची वास्तू? सांगू शकतो, पण आजचा विषय तो नाही आहे. मी ती पत्रिका पण लागेल. ओके. सांगू शकतो, ज्योतिषमध्ये बऱ्याच गोष्टी सांगू शकतो, पण आता विषय चाललेला आहे की फ्लॅटची तोंड ओळख. प्रॅक्टिकल आहे ना हा भाग. बरोबर आहे, बरोबर. असं आहे. थँक्यू. म्हणजे तुम्हाला यातले दोष कळणे फार गरजेचे आहेत. हा एवढी मोठी टेरेस घेऊन तिथे एवढी मोठी दुःख उभी राहिलेली आहेत त्याचा अंदाज येणं गरजेचं आहे. आणि सेम थिंग ह्याच्या समोरचा फ्लॅट सुद्धा वेगळी टेरेस आहे, ती दुसऱ्या फ्लॅटची आहे. असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. सर विचारू मी प्रश्न? विचारा. नमस्ते सर, माझा असा प्रश्न आहे की आपण वास्तू परीक्षण करताना कोणत्या प्रकारचं यंत्र किंवा कोणत्या प्रकारची वस्तू वापरावी की जेणेकरून आपल्याला वास्तूतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी समजू शकतील? नाही, आता बघा, पहिला भाग असा आहे मॅडम की एक तर
तुमच्याकडे कंपास कोणता आहे, जर वास्तू परीक्षणासाठी तुम्ही जात असाल तर एक सिस्टम असतं की ज्याला आपण म्हणतो की आपल्याला अंतर्ज्ञान आहे, तर ते तुमच्या मुखातून ताबडतोब निघतं. पण अच्छा. पहिल्यांदा तुम्हाला कंपास जो आहे, होका यंत्र, ते कळणं गरजेचं आहे. बरोबर. त्या होका यंत्रावरती आलेले अंश ही देवता निश्चित केलेली अख्ख्या जगामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देवता, मग तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जा, न्यूझीलंडमध्ये जा, लंडनमध्ये जा, साऊथ आफ्रिकेमध्ये जा, त्या देवतांच्या मध्ये काही फरक पडणार नाही. जशा असतील तशा, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. जर समजा बरोबर. तुमचं प्रोटेक्शन म्हणून तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही वास्तूसाठी नियम असतात ते नियम तुम्हाला सांगितले जातील की बाबा अशा तऱ्हेने तुम्ही स्वतः प्रोटेक्ट करा. आता काही वेळेला कसं असतं की लोक नेमकं वास्तू पाहायलाच जातात का इथं गप्पा मारायला जातात, हा एक भाग आहे. पण नेमकी वास्तू पाहते वेळी तुम्हाला कोणता विचार केला पाहिजे की त्याचा दूषित परिणाम त्या वास्तूतला, पहिली गोष्ट ताबडतोब तुम्हाला कळेल की वास्तू दूषित आहे का दूषित नाही. तुम्हाला ताबडतोब तुमचं मुख जे आहे ते रिप्लाय देईल. तुमचा श्वास, तुम्ही घेतलेला श्वास, तुमच्या नाकाच्या स्पंदन, तुम्हाला लगेच ओळखता येते किंवा इथे निगेटिव्हिटी जास्ती आहे. मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी समजा कापूर आहे, उदबत्ती आहे, त्याचा वापर करून नंतर तिथे वास्तूचा हे करा, म्हणजे तिथली दुर्गंधी जी आहे ती निघून जाईल. निगेटिव्हिटी रिमूव्हर हा अच्छा. जो भाग असतो तो तुम्हाला तिथे हे केला पाहिजे. बरं. सर, आपण नाहीतर पेंड्युलम वगैरे आणि ते एल रॉड वगैरे यूज करू शकतो का? पेंड्युलम, एल रॉड किंवा असं काही? नाही, ऐका, एल रॉड बद्दल मला अजून संशय आहे. एल रॉड अच्छा. हा स्पेशली जमिनीमध्ये वापरला जातो, ओके. जमिनीच्या वास्तूमध्ये. आणि ओके. ते सुद्धा एल रॉड काय दाखवतं, तर मॅग्नेटिक फील्ड किती आहे, म्हणजे चुंबकीय शक्ती कुठे आणि किती आहे ती फ्लॅटमध्ये पण दर्शवतं. नाही दर्शवत बर. असं नाही, हम्म. कळलं का, दर्शवतं, त्याचा रिझल्ट आहे. पण एल रॉड हम्म. वापरून करणार काय, तुम्ही काय फाइंड आउट करणार, असं काय एल रॉडच्या बद्दल काही लिखित तुमच्याकडे साहित्य आहे का? नाही, साहित्य नाहीये, पण एल रॉड वरून जर सपोज एखाद्या ठिकाणी एखाद्या पॉइंटला निगेटिव्ह एनर्जी असेल तर ते क्रॉस ओके, जातात, आणि जर एखाद्या पॉइंटला पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर तर ते ते सरळ जातात. ओपन होतात. म्हणजे ओके, हे मग चेक आता केलंय मी आग्नेय दिशेसाठी. आग्नेय दिशेला थोडेसे प्रॉब्लेम्स होते, मग तिथे आम्ही ते रेड कलरचा एक फक्त बल्ब लावून एल रॉडनी चेक केली ती एनर्जी, तर तिथली एनर्जी फ्लो पॉझिटिव्ह झाला, हे आम्ही चेक केलं होतं. मग चांगली गोष्ट आहे. मग एल हा, रॉडचा तर वापर केला, तुम्हाला हे मिळालं की दोष कुठे कुठल्या सेक्टरमध्ये आहे. बरोबर. एल रॉड काय दर्शवतं की तुम्हाला दोष कुठे आहे तो दर्शवतो, नाही का, बरोबर. मग बरोबर असं सर. आहे. मग आता समजा त्या फ्लॅटमध्ये समजा असा कट असेल तर एल रॉड तुम्हाला तो कट सुचवणार नाही की इथे हा कट आहे तर तुम्ही तिथे रिफिल करा म्हणून. बरोबर. तो एल रॉड काय सूचित करतो की कुठे फॉल्ट आहे, कटचा फॉल्ट हा, दाखवत नाही एल रॉड. नाही दाखवत. बरोबर सर. ते आपल्याला ज्ञातच असायला पाहिजे की इथे कट आहे म्हणून. येस, एक्झॅक्टली. दुसरा प्रश्न काय होता तुमचा? पेंडुलम पण नाही ना अशा केसमध्ये यूज करू शकत आपण? सांगतो. पेंडुलम हा जो भाग आहे ज्याला आपण पेंडुलम ठेवून पेंडुलमचं चेकिंग करायचं असेल तर फक्त उंबरठा पहिल्यांदा विचारात घ्यावा की माझा ग्रह प्रवेश हा योग्य आहे का अयोग्य आहे. पेंडुलम वापरताना त्या ठिकाणी पेंडुलमला तुम्हाला आदेश द्यावा लागतो, त्याचं नाव ठेवायला लागतं, नामकरण करायचं असतं, आणि त्या पेंडुलमला सांगायचं की तू जर क्लॉकवाईज फिरलास तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरलास तर निगेटिव्ह, हे पहिला तुम्हाला ठरवावं लागतं. पेंडुलम हा तुमचा साथीदार आहे. पेंडुलम सुद्धा विद्या आहे, त्याच्यावरती रत्न तपासले जातात, घर तपासलं जातं, लाईट लावा, लाईट लावा. पुस्तकं तपासली जातात, सगळ्या काही गोष्टीची तपासणी होऊ शकते. कळलं? म्हणजे बरोबर. पेंडुलम वाईट आहे, निगेटिव्ह आहे असं नाही. पण पेंडुलम मध्ये समजा एखाद्या व्यक्तीला एनर्जी द्यायची असेल तर ती सुद्धा देऊ शकता, हम्म. ही सोय आहे.
पण नुसत्या पेंडुलम वरती तुम्ही वास्तूचा विचार करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे वास्तूचा नकाशा नाही तोपर्यंत. वास्तूचा नकाशा असं दर्शवतो की त्यातील कट, त्याच्यातील होणारे दोष हे पेंडुलम दाखवणार नाही. पेंडुलम हो का नाही याचं उत्तर देतं. बरोबर सर. म्हणजे वापरू शकतो आपण, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. नाही, लिमिटेशन नाही, त्याला पूर्णपणे संमती आहे. लिमिटेशन आहे, पण तुम्हाला काय हवं आणि कोणत्या विचारावरती. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला अभ्यास करायचं टेबल तिथे ठेवायचं असेल, ज्याला स्टडी टेबल म्हणतो, तर त्या पेंडुलमला सांगावं लागतं की स्टडी टेबल इज ऍडवायजेबल ऑर नॉट. यू डिसाइड, यू गिव्ह द आन्सर. तर पेंडुलमला तुम्हाला विचारावं लागतं. मग पेंडुलम तुम्हाला रिप्लाय करतो अबाउट द स्टडी टेबल, about the bed, about the kitchen, everything. जेमस्टोन सगळं विचारावं लागतं तुम्हाला. मग पेंडुलम असं सांगते तुम्हाला काय पाहिजे, व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट इट, असं आहे. येस सर, येस सर. ओके सर. आणि अजून एक प्रश्न असा होता की आता फ्लॅट सिस्टीम मध्ये जर कट्स असतील तर त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल रेमेडी देऊ शकतो का, की अजून दुसरे काय रेमेडीज देऊ शकतो? बघा, फॉर क्रिस्टल एक्झाम्पल. रेमेडीजच्या सांगतो मला, क्रिस्टल रेमेडीज ज्या आहेत त्या इंडोर आहेत. राईट. यू कॅनॉट रिकवर द लॉस. आय मीन टू से देर आर नंबर ऑफ कट्स यू कांट रिकवर बाय क्रिस्टल, नेवर. If you want to recover that particular cut, you have to use the metal helix. Okay, helix, yes. At particular corner, we need to fix that helix, right? Yes, and which degree, which metal? There are number of metals. समजा उद्या पुष्पदंत आणि वरुण नावाची देवता जर समजा मिसिंग असेल आणि मेटल थेरपी करायची असेल तर त्याला तुम्हाला मर्क्युरी म्हणजे पारा तिथे डिपॉझिट करावा लागेल. That is later on I will give you. Okay? Okay, sir, no problem. आणि Okay. ते शिकावं लागेल, तिथे लिहिलेलं नाही. बरोबर. देवतांच्या रेमेडीज वनस्पतीच्या लिहिलेल्या नाहीत, त्या लिहून घ्याव्या लागतील. अच्छा. नाहीतर लिहिलेलं लोक लगेच ट्रान्सफर करतात, डेटा ट्रान्सफर. बरोबर सर. तर डेटा ट्रान्सफर करण्याची कुठलीही सुविधा पुरवली जाणार नाही. नाही सर, आम्हाला लिहून घ्यायलाच आवडेल. आमचा स्ट्रेट फॉरवर्ड बिझनेस आहे मॅडम. प्लॅन काढा. काढते. आय एम व्हेरी प्रॅक्टिकल, सो आय कॅन सजेस्ट द सेम. कळलं? नाहीतर काय माहितीये का की 50,000चे पण वास्तू क्लास आहेत, 5,000चे पण आहेत, 1,000 रुपयाचे पण आहेत. अवश्य करावे, लोकांनी त्याला काय तसा विरोध नाहीये. पण पहिली गोष्ट, जो शिक्षक आहे त्याला जेवढे तुम्ही आता मला प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांना मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर दिली की नाही दिली? हो सर. हो सर, दिली सर. हो सर, हो सर. पटली तुम्हाला? येस सर. हो सर, हो अगदी. सर, हो, अगदी पटलं. हो सर, 100%. मग ती आन्सर अँड क्वेश्चन तुम्हाला शिक्षकाला विचारण्याचा तुमचा अधिकार आहे, कारण तुम्ही त्याला पैसे दिले. कळलं? आणि नंतर शिक्षक काय सांगतो, बाद में देखेंगे, बाद में, अभी रुकिए जरा. तो रुकिए, कब तक रुकिए? क्लास जब तुम घर चले जाओगे तब तक. क्लास त्यांचे संपेपर्यंत सगळे. हा, मग क्लास संपला की नंतर बघूया, नंतर विचारूया, असं नाही. माझ्याकडे ताबडतोब इमिजिएट असं असतं. कळलं का? हो सर. एनिवे, इट्स ओके. बरं, आता हे 3 प्लान आपण लावल्यात. आता ह्याचे 3 प्लानचं तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये ठेवा. कशा कशा तऱ्हेने दोष आलाय, कुठल्या कुठल्या स्थानावरती आलेला आहे. काही गोष्टीमध्ये पिरॅमिड भिंतीमध्ये टाकणं सुद्धा योग्य आहे, अयोग्य नाही. ते सुद्धा तांब्याचं आहे, कोनिकल आहे, त्रिकोण आहे, ह्या सुद्धा गोष्टी आहेत, त्या सांगितल्या जाते. त्याच्यामध्ये अष्टगंध भरायचं असतं, त्याच्यामध्ये पंचगंगेची माती भरायची असते, हे सुद्धा ग्राह्य आहे. इट इज व्हॅलिड. प्रत्येक कोणत्या दिशेला असतं, जसं की कोनिकल पिरॅमिड जे आहे ते 315 अंशावरती असतं, त्रिकोण आहे ते 135 वरती असतं, चतुष्कोणी आहे ते 225 अंशावरती असतं.
सगळे तऱ्हेचे सॅम्पल्स तुम्हाला प्रदर्शित केले जातील. कळलं? वनस्पती तुम्हाला घरगुती आहेतच. वेलची काही तुम्हाला दाखवायची आवश्यकता आहे का? सांगा. नाही सर, नाही सर. नाही सर. पण ती कुठे ठेवायची हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे सर. त्याच्यासाठी तुम्हाला क्लास अटेंड करणं आवश्यक आहे. इफ यू नॉट कंटिन्यू यू विल फॉरगेट, यू विल नॉट गेट एनी काइंड ऑफ नोट्स एट ऑल. एनिवे सर बोला. सर ऍक्च्युली माझा हा वास्तूचा आजचा पहिलाच लेक्चर आहे. ह्याच्या आधी जे लेक्चर झाले ते मला ऐकायला मिळतील का सर? मला वाटतं टेलिग्रामला आहे एखादं लेक्चर. हा दुसरा आहे मॅडम. तर अच्छा, तुम्ही ओके मला टेलिग्रामला करा, हॅलो करा, मग मी तुम्हाला ते टेलिग्रामला पाठवू शकेन. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. सर मी एक प्रश्न विचारू शकते? हो का नाही, एक नाही, चार विचारा. नमस्कार सर. कुलकर्णी आहात तुम्ही, बोला. हो. सर तुमच्या कृपेने हे पण माझा सध्या वास्तू चालू आहे व्यवस्थित. माझा एक प्रश्न असा आहे की बाहेर मुंबईहून किंवा नागपूर नाशिकवरून जी लोक माझ्याकडे येत आहेत ती बऱ्याच वेळेला युट्यूब वरून शिकून येतात किंवा रायदर क्लास करून येतात. पण त्यांचा महत्वाचा मुद्दा असा असतो की ते जे काय माझ्याकडे प्रिंटआउट घेऊन येतात त्यांच्या प्लॅनचा, त्याच्यात ते प्रत्येक दिशेचे पद याप्रमाणे विभाजन न करता ईशान्येचे 7 विभाग, पूर्वेचे 7, आग्नेयेचे 7 असे ते विभाजन करतात. त्या विभाजनामुळे आपण जे ईशान्येचं पद किंवा पूर्वेचं पद, जर ईशान्येच्या पदामध्ये जर बाथरूम नसेल आणि ती पूर्व पदात आली किंवा पूर्व मध्यात आली असं आपण म्हणू, तरी पण त्या 7 जे भाग करतायत म्हणजे नॉर्थ ईस्ट पासून पूर्व मध्यापर्यंत, तरी ते त्या 7 भागांमध्ये येत आहेत. तर त्यावरती मला थोडस सांगाल का की हे खरं तर माझ्या अभ्यासाच्या बाहेरच आहे ते. नाही, हा तो अतिशय उत्तम प्रश्न आहे. सर नमस्कार. आधी तर हे जे 7 भाग जे आहे करतायत ना, म्हणजे जे कोणी करतायत, तर तो कॉन्सेप्ट काय ते जरा सांगा ना. ते मला पण नाही समजलंच नाही मला काय म्हणतायत. अरे बाळा थांब जरा 2 मिनिटं, आय वॉन्ट टू स्पीक. मला वाटलं सर तुम्हाला येत असेल, तुम्ही उत्तर देताय, तर कॉन्सेप्टच नाही कळला तर कसं उत्तर कळेल? नाही, एक मिनिट बेटा, आय नो एव्हरीथिंग, आय कॅन गिव्ह आन्सर व्हेरी वेल. कुलकर्णी मॅडम, रिस्पेक्ट. बोला सर. असं आहे, तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एक घड्याळ आहे, त्याला 12 तास आहेत, दिवसाचे 12 तास रात्रीचे, म्हणजे 24 तासाचं घड्याळ आहे, बरोबर आहे? राईट. हो. तसं एक सकाळी 11 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हा एक स्लॉट आहे, दॅट इज वी कॉल द 1 आवर. हो. त्याच्यामध्ये 60 मिनिटं आहेत. हो. म्हणजे 1 आवर 60 मिनिट्स, राईट, नाही का? हो. मग तसे त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते चुकीचं नाही. मी तुम्हाला चार्ट पाठवीन. त्या ईशान्य दिशेचा ब्रेकअप जो आहे, जो दर्शवलेला आहे, तो ब्रेकअप तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हेर आर यू, ज्या वेळेला आपण समजा फ्लाइंग करतो त्यावेळेला आपण कुठल्या प्रदेशातून जात आहोत, तर तसंच त्या ईशान्येपासून पूर्वेपर्यंत जे काही देवता आहेत त्याच्यातले जे डिव्हिजन्स आहेत, मिनी डिव्हिजन, तर ते सुद्धा आपण विचार करू शकतो, त्याला वाद नाही. हे 7 पार्ट आहेत, 9 पार्ट आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा आपण जसं ही एक देवता जी आहे मॅडम, तर ती साधारणतः 11 अंशाची आहे साधारणतः. का तर 11 अंशाची देवता असल्यानंतर त्याला जर तुम्ही 7 ने भाग केला तर एक कॅव्हिटी ही किती अंशाची येईल? 11 अंश डिवायडेड बाय 7. मग समजा 1 पॉइंट समथिंग काहीतरी येईल, राईट, बरोबर आहे की नाही? मग त्या 1 पॉइंट समथिंगला सुद्धा काहीतरी व्हॅल्यू आहे. हो. आणि त्या पर्टिक्युलर 1.7 समथिंगला जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय डिपॉझिट करायचं किंवा तो भाग कट आहे, तर तिथे नेमकं काय होऊ शकेल? आपण एका देवतेमध्ये 7चं डिव्हिजन विचार करतोय. हो, एका देवतेमध्ये 7चं डिव्हिजन. हा,
मग त्या 1 डिग्री जे देवता आहे ती 11 अंश समथिंग आहे. हो कळलं का? हो आता थोडक्यामध्ये काय आहे मॅडम, की थोडक्यामध्ये समजा आपण असा विचार केला की इथे देवता किती, नंबर ऑफ देवता, हा बरोबर आहे? हो तर पूर्णपणे 360 डिवायडेड दॅट देवता, हो 28 हो or 27 or 31 वॉट एव्हर, हो त्याचं डिव्हिजन केल्यानंतर एक 11 अंशाचा समथिंग भाग त्या ह्याच्यामध्ये येतो. आता 11 अंशामध्ये जसं आपण द्रेष्कान काढतो तो 10 अंशाचा असतो. राईट राईट हा मग तशाच प्रकारे नवमाश काढतो तो 3 अंश 20 कलेचा असतो. हो मग षष्ठांश काढतो त्यावेळेला तो 30 कलेचा असतो. हो मग असं जे डिव्हिजन आहे तसं डिव्हिजन वास्तूमध्ये सुद्धा परमिटेड आहे. बर मग नेमकं जर तिथे काय येत असेल तर हा त्याची पाहणी करताना तुमचं म्हणण्याप्रमाणे ते जे तुम्हाला सुचवत आहेत ना, दे आर हा परफेक्ट, दे आर राईट. बर ते तुम्हाला योग्य प्रश्न विचारतात किंवा योग्य सल्ला देत आहेत, त्यामध्ये काही गैर नाही. हा थोडासा एक हाय लेवलचा स्टडी आहे आणि तो हा व्हॅलिड आहे, परमिटेड आहे. बर हा इंग्लिशमध्ये जे लोक वास्तू शिकवतात ते हा लोकच करतात, मराठीमध्ये नाही. बर बर तर आता मी जे तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न व्हॅलिड आहे, ग्रांटेड आहे. नाही सर, हे अगदी बरोबर आहे. पण माझं ते जे काय सांगत होते किंवा हे तुम्ही 11 अंशाचं म्हणताय हे हो अगदी ओके. मला हे पटतंय की त्यांनी उत्तर ईशान्य आणि पूर्व ईशान्य ह्याचे त्यांनी बरोबर. 11 11 अंशाप्रमाणे हो हो डिव्हिजन्स हो केल्या, हो येस राईट? हा, फक्त येस मला करेक्ट. म्हणायचंय की पूर्व पूर्व मध्यात म्हणजे येस, पूर्व सूर्य नावाची मध्य देवता आहे, सूर्य हा सूर्य नावाची देवता नावाची, आहे. राईट. तिथे तिथे जर वॉशरूम असेल तर ते नॉर्थ ईस्टचं कसं होईल सर? नाही, काय माहितीये सांगतो मला, की हा आपण प्रवास कुठून करू ना, जसं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, हा तुम्ही समजा कर्वेनगरला राहता, हा बरोबर आहे? हो प्लीज मग सर कर्वेनगरला येताना हा मला जरा आवाज, काय कोणाचा आवाज आहे? आवाज येतोय सर. मनीषा शिवरकर कोण आहे त्यांच्याकडून आवाज आहे. जरा कृपया प्लीज, एक चांगलं टॉपिक आहे, केला प्लीज टेक केला केअर. बघ. बघा मॅडम, असं आहे की तुम्ही कर्वेनगरला राहता, हो कर्वेनगरला येण्यासाठी मला वाकडला यावं लागेल, हो चांदणी चौकात यावं लागेल, बाणेरला यावं लागेल, त्याशिवाय कर्वे चौकात येणं नाही. हो मग तसंच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 90 डिग्रीला सूर्यदेवतेपर्यंत यायला, हा क्लॉकवाईज, नॉट अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज हा मला मृग, दिती, आदिती, शिखी, पर्जन्य, इंद्र, महेंद्र असं करत सूर्यापर्यंत यायला लागेल, हो हो असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. म्हणजे Got ते it? डिग्री वाईज 0 पासून वरती येत राहणार. येस येस. बघा, 11:15 शिवाय 12 होणार नाही तेवढं नक्की आहे ना. नक्की नक्की. मग 11:15ला तुमच्याकडे यायचं तर मला 12 वाजेपर्यंत यावंच लागेल. बर म्हणजे तिथे नाही प्रवास मला, वेन आय एम कमिंग फ्रॉम बॉम्बे, सो आय हॅव हा, टू क्रॉस द वाकड, इज द फर्स्ट डेस्टिनेशन, फर्स्ट हो, पहिलं ठिकाण आहे ते. त्याच्याशिवाय मी तुमच्या घरी पोहोचू शकत नाही हो कर्वेनगरला. हो तसंच सूर्यापर्यंत यायला मला मुख्य सोम, बलाट, मृग, दिती, आदिती, शिखी, पर्जन्य, इंद्र, महेंद्र, देन सूर्य, हो सूर्य. असं आहे. जर पण वंडरफुल त्यांच्या क्वेश्चन्स. बोला पण त्यांच्या बोला बोला. कॅल्क्युलेशन मध्ये सर थोडी म्हणजे मी या ह्यानी खूप अस्वस्थ झाले की कमी पडता पु- का काही? नाही नाही, कमी असं नाही. नॉर्थ ईस्टचं जर डिग्री वाईज परफेक्ट आहे घर, की डिग्री कुठेही हालत नाहीये, उत्तर ही शून्यवरच आहे, परफेक्ट, कुठेही दिशा कट नाहीये, स्क्वेअर मध्ये घर आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, सो नॉट, त्याच्या काही आपण नको बोलायला. पण मेन त्यांचा प्रॉब्लेम होता की नॉर्थ ईस्टच बाथरूम आहे आणि ते पूर्व बरोबर. मध्यात येत होतं. येस माझ्या हिशोबाने, माझ्या कॅल्क्युलेशननी, जे सूर्यमध्ये बाथरूम येतीये, वॉशरूम येतीये, सो बरोबर. ती भल्लाटमध्ये भल्लाट म्हणण्यापेक्षा नॉर्थ ईस्ट, भल्लाट नाही, भल्लाटला जाणारच भल्लाट नाही. नाही नाही, चुकलं माझं. आपण थोडं
काय म्हणू ईश आपण, ईश ईश पर्जन्य. किंवा ईश पर्जन्यपाशी येते, म्हणजे प्रॉपर नॉर्थ ईस्ट कॉर्नर. ओके हा, ओके तर हे नाही होणार. म्हणजे मला म्हणायचं की नॉर्थ ईस्टच्या कॉर्नरची वॉशरूम आहे, तर मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की हे होत नाही. पण त्यांनी जे काय 7 कॉलम करून आणले ते, त्याच्यावरती माझं कॅल्क्युलेशन थांबलं. म्हणजे की मी तिथे काहीच नाही बोलू शकले. नाही तसं नाही, ते सोय आहे, शास्त्रामध्ये सोय आहे मॅडम. हा मी तुम्हाला कम्प्लिटली त्याचं जे लेआउट आहे, त्याचा ब्रेकअप आहे, हा तो 360 अंशाचा ब्रेकअप तुम्हाला मी पाठवेन. तर तो बर कसा ब्रेकअप असतो, त्याच्यावरती कसं डिव्हिजन करायचं असतं, मी तुम्हाला सांगितलं सिंपल गोष्ट. 11:15 म्हणजे कर्वेनगर नाही, मला 12 वाजता कर्वेनगरला यायचंय. राईट. त्याच्यात ती जी हालचाल आहे तर ती सेकंदानी आहे, मिनिटांनी आहे, का क्वार्टर आहे, म्हणजे हाफ हो क्वार्टर, 15 मिनिटाची, असं आहे. हो, नाही मी त्यांच्याकडनं तो मॅप मागून घेतला. मी त्याची स्टडी पण केली की माझं काही चुकतंय का. हा माझा बेसिक हे होता की नवीन अभ्यास असं म्हणून मी त्याच्यात खरं तर शिरले की मला ठीक आहे, पण ते अपडेट व्हायला पाहिजे. नक्की. पण ती हा पण ते कॅल्क्युलेशन त्यांचं वेगळं होतं आणि माझं वेगळं झालं. सो त्यांनी आता घर विकलंय. नुसता त्या घर विकण्यानेच त्यांचा प्रश्न प्रॉब्लेम सुटेल सॉल्व्ह असं नाही. नाही. कदाचित जर मूळ कुंडली जर दूषित असेल तर जो जो जाईल ज्याच्या वंशात तेव्हा कळेल त्याची. अगदी तर अगदी ह्याच्यामध्ये ह्या सांगतात त्याप्रमाणे जर ईशान्येला म्हणजे सेकंड हाऊस खराब झालं असेल तर नक्कीच हा त्यांचं ईशान्येला बाथरूम आहे ना. हो नाही बरोबर मॅम, आहे. पूर्व मध्यात जर त्यांचं सूर्यमध्ये त्यांचं बाथरूम आहे. आपण त्यांचा हट्ट हा आहे की पण ते ते नॉर्थ म्हणतात ईस्टला. की नॉर्थ ईस्टला आहे ना, मग ते हा कुंडलीवरून ठरवता आलं असतं ना लास्ट पॉइंट म्हणजे, नाही, की ते जर पण बघितलं सेकंड होतं. हाऊस खराब असेल. हा पण बघा आता कुंडलीवर नाही सर, तुम्ही बोला. हा असं आहे मॅडम, आता तुम्ही पुण्यात राहता, तुमचे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वेगळे आहे. हो पण समजा तुम्ही आसामला गेलात तर तिकडचे हा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वेगळे आहेत. तिथे हा आपल्यापेक्षा 57 मिनिटं अगोदर सूर्योदय होतो हो हो आणि आपल्याकडे 57 मिनिटं नंतर होतो. हो म्हणजे नंतर 1 आवर डिफरन्स आहे तो हो अंदाज आहे. तर तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर होत असेल तर तुम्ही फक्त जोपर्यंत स्पॉटवर जात नाही हम्म, तोपर्यंत तुम्हाला त्याची बिलकुल कल्पना येणार नाही. मी तुम्हाला जो चार्ट पाठवतो तो चार्ट एनलार्ज करा, त्याच्यामध्ये त्याला शीट लावा वरती, हम्म, लॅमिनेशन करा आणि त्याच्यावरती कंपास मध्यभागी चिटकवा 0 अंशावरती आणि हो नंतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाल तेव्हा त्या कंपासचा वापर करा. ऍडिशनल कंपास तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळेल. हो हो सर. नक्की हो तर त्याचा वापर करू शकतो, नाही असं नाही, इट इज परमिटेड. पण हे आहे आणि हे जे लॉजिक आहे दिस इज हा सायंटिफिक आणि हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये नाही होय, आहे. मराठीमध्ये नाहीये. त्याची फी पण पण खूप आहे सर. 50,000 रुपये फी आहे. हो, 50,000 रुपये फी. येस आय नो. असं आहे माझ्याकडे चार्ट आहे. हो तर एनिवे धन्यवाद मॅडम, आम्हाला तुम्ही असे देऊ प्रश्न. शकाल का चार्ट ते? नाही, आता ते कसं आहे, ज्यांनी प्रपोजल आणलेलं आहे त्यालाच देऊ ना. अच्छा. अहो शेवटी कुलकर्णी आहेत त्या. बरं ठीक आहे, एनिवे वाटवे हो हरकत नाही मॅडम, असेच प्रश्न क्रिटिकल घेऊन या, लोकांना अभ्यास कळेल चांगल्यापैकी, नो डाऊट. हो हो पण कधी कधी एका 11 अंशामध्ये 2 दरवाजे पण येऊ शकतात. किती पल्ला तुमचा आहे त्याचा पण विचार करू शकतो आपण, किती उपलब्धता आहे त्याचाही विचार करू शकतो. गीता सावंत, तुझा काय प्रश्न होता बेटा? सर यांनी ना सांगितलं दिशेचे 7 भाग केलेत ना, असं सांगितलं ना त्यांनी. तसं नाही, एक पर्टिक्युलर दॅट देवता, शी इज टेलिंग हा हा अबाउट द हा देवता, हा गॉडेस, असं आहे. ठीक आहे सर, मला आज जे जे तुमचं कन्व्हर्सेशन झालं ते समजलं मला. पण ह्या ज्या म्हणतायत ना की 7 भाग केलेले आहेत,
सर कसे ते कॅल्क्युलेट केले ते तुम्ही मला फक्त समजावून सांगा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे समजवण्यासारखं आहे. एक मिनिट थांब. काय कॉन्सेप्ट तर आहे तो मला सांगा. सूर्य नावाची देवता आहे, तिथे क्रोध, त्याचं उत्तर क्रोध आहे, कळलं हा का? हा नभ नावाची देवता आहे, तिथे चोरी आहे. नभ हा म्हणजे आकाश. हा आता त्याचे काय काय परिणाम होतील हा ह्याच्याबद्दलचा सांकेतिक भाग जो आहे तो त्या चार्टमध्ये, कंपासमध्ये दिलेला आहे, सांकेतिक, हा पूर्ण नाही. हा आणि पूर्ण जेव्हा तपशील तुम्हाला हवा असेल तर हा ज्याप्रमाणे आपण ट्रॅव्हल ऑफ प्लॅनेट करतो तसा तो कोणत्या अंशावरती आहे, हा तो कुठल्या नाडीत आहे, तो कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे, हा नवमांशामध्ये आहे, हा तो कुठल्या देशामध्ये आहे, त्याच्यावरून त्याचा फलादेश दिला जातो. तोच हा पार्ट त्यांनी तसा विचार केलेला आहे. हा कळलं? कळलं कळलं, अगदी बरोबर कळलं सर, थँक्यू. फक्त ह्यातलं कुठल्या नाडीमध्ये ग्रह आहे ते मला येत नाही, बाकी मला सर्व समजलं. ते ग्रह कुठे आहेत ते मी शोधून काढून बरोबर करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू. नाडीमध्ये बेटा असं आहे की देवता असतात, ग्रह नसतात, ग्रह आणले जातात. नाही ना सर, मी तो कोर्सच नाही केलेला आहे, मला त्याची कल्पनाच नाहीये, म्हणून ते मी नाही शोधू शकत. बाकी तुम्ही जे एवढं सांगितलं ना ते ग्रहांच्या अंशावरून मी ते कुठे तो काय आहे ते शोधू शकेन मी सर. ठीक आहे ना, थँक्यू थँक्यू. परफेक्ट सर, परफेक्ट. थँक्यू 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 व्हेरी मच. बरं, वेलकम. बरं, आता काय आहे चव्हाण मॅडम? सर रेकॉर्डिंग बंद करते. करा. आता बराच वेळ झाला.